2020 साली कोविड-19च्या भीतीने अंतरावर उभी असलेली माणसं विचारांचा सांक उभारून जोडावीत याच हेतूने ॲडव्होकेट अवधूत रामदास खाडगीर सर यांनी स्टुडिओमध्ये ओळीने 25 विषयांवर व्याख्याने व भाषणे दिलीत. अल्पावधीतच ती श्रोत्यांच्या गळी उतरली. लाईक, शेअर, सबस्क्राईब करून चाहत्यांनी मनमुराद दाद दिली. हे एक अद्भुत रम्य आहे. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे रयतेचा राजा शिव छत्रपती. नमस्कार बंधू भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराज पुनर्जन्म घेतील असंही मला आज वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज नव्यानं अवतीर्ण होतील याचीही शक्यता तुलनेनं फारच कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सही एखाद्याला आपल्या घरातील कोणाला सरकारी नोकरी लागेल याची सुतराम शक्यता. शिवाजी महाराजांच्या एखाद्या पत्रानं तुमच्या माझ्या एखाद्या अवैध कामाला अचानकच परवानगी मिळेल असंही नाही. असं सारं असताना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उभ्या भरतखंडामध्ये एवढ्या मोठ्या श्रद्धेनं, एवढ्या मोठ्या निष्ठेनं का साजरी होते आहे हे एक अद्वितीय आणि एकमेव असं उदाहरण आहे. हा एक न उलगडणारा प्रश्न आहे. परंतु हे छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी हा महाराष्ट्र उभा केला. त्याच मातीमध्ये मी ॲडव्होकेट अवधूत रामदास खाडगीर उभा आहे. या मातीनं गेल्या 350-400 वर्षापूर्वी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं. त्याच मासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी हे स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं. त्यांच्या पश्चात सलग 9 वर्ष हेच स्वराज्य आपल्या अंगा खांद्यावर लिलिया पेलले ते शंभू छत्रपतींनी. आणि या स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी करणाऱ्या तमाम मर्द मराठी मावळ्यांना, छत्रपती शिवरायांना, मासाहेब जिजाऊंना आणि शंभूराजांना मी त्रिवार वंदन करतो. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही, आपतसुखियांची एकशाही अशा 5 शाह्यांमध्ये उभा महाराष्ट्र गुरफटलेला आणि त्याचा 1630चा तो भीषण दुष्काळ. अरे स्वतःला भाकरीच्या तुकड्यावर विकायला प्रत्येक जण तयार झाला, परंतु स्वतःला भाकरीच्या तुकड्यावर विकायला तयार झालेला देखील भाकरीच्या तुकड्यावर विकत घ्यायला कोणी तयार नाही. कारण विकत घेणाऱ्याकडे सुद्धा भाकरीचा तुकडा नाही. इतकी ती भीषण अवस्था वरून पडत होती. माझ्या लेकी बाळींचा कुंकू पुसलं जात होतो आणि अशाच अवस्थेमध्ये जी जिजाऊ लखुजी जाधवांच्या घरामध्ये चिंगारी म्हणून जन्माला आली, तीच शहाजी भोसल्यांच्या घरात दीपज्योती झाली आणि तिने 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका तेजस्वी क्रांती सूर्याला जन्माला घातलं. खतखतली धरणी झाली आकाशवाणी सह्याद्रीच्या ओटी, जन्मला शूर मर्द मराठा मराठ्यांचा वाली जिजाऊ पोटी. गडगडले आसमान मुघलशाही सुटली बेभान, ठेवले अखंडित राज्य गर्वाने म्हणती माझा हिंदुस्तान. राजा हा मराठ्यांचा, मराठ्यांची आहे ती शान. राजा हा महाराष्ट्राचा, तुझा माभिमान, तुझा माभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. अरे तोही एका गडावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला तोही एका गडावर. ज्या गडावर जन्म झाला त्याचं नाव शिवनेरी आणि ज्या गडावर देह ठेवला त्याचं नाव रायगड. खरं तर प्रत्येक गडाची पहिली 2 अक्षर घेतली. शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा रायाला आणि शिवराय नावाचं स्वप्न या महाराष्ट्रानं याच देही याच डोळा पाहिलं. हे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. महासाहेबांसोबत विजयनगरचं राज्य सफर करत होते. सारं विजयनगरचं राज्य महासाहेबांनी या बालशुभाला दाखवलं. बाहेर असलेल्या एका शिळेवर मायलेकर बसली. महासाहेबांनी सांगितलं, शुभा हे विजयनगरचं राज्य, इथे राजा कृष्णदेव राय राज्य करतो आहे. रयतेचा राजा असं त्यानं बिरुद लिहिलं आहे. खरं तर यदा कदाचित युद्धभूमीमध्ये एखादा सैनिक जर जखमी झाला तर स्वतःच्या हातानं त्यावर शुश्रूषा करणारा माझा राजा आहे. ध्यानात ठेव, असंच स्वराज्य तुला उभा करायचं आहे. खरं तर प्रत्येक जण माझ्या आयुष्यातली 4-5 वर्ष या राजाला जावीत आणि या राज्याचा हा आनंद उत्सव शतगुणित व्हावा असा विचार करून या कृष्णदेव रायांना आपले स्वतःच्या आयुष्याबद्दल ओवाळून टाकतो आहे. असंच राज्य माझ्या बालशुभात उभा करशील ना? यावर या बाळाने उत्तर दिलं, होय मासाहेब, असं स्वराज्य उभा करून दाखवील. तदनंतर 11-12 वर्षाचा असणार हा शुभा आपल्या वडिलांच्या भेटीला कर्नाटकाच्या दिशेनं गेला. आई सोबत गेला, वडील सोबत आहे. मथुराईचं मंदिर पाहिलं. या मंदिराकडे पाहिल्यावर या बालशुभाला काही प्रश्न पडले. आपल्या आबासाहेबांना विचारतोय बालशुभा, आबासाहेब इतकं मोठं मंदिर बांधलं कुणी? इतक्या मोठमोठ्या शिळा एकमेकांवर रचल्या कुणी? इतकं सुंदर आखीव रेखीव काम नक्षी काम केलं कुणी? यावर आबासाहेबांनी सांगितलं, गेल्या काही शतकांपूर्वी या महाराष्ट्रावर स्वराज्याची स्वारी होती.
खरं तर स्वराज्य सुजलाम सुफलाम होतं. कलावंतांना आत्माविष्कार आणि कलाविष्कार करण्याची एक वेगळी संधी होती. राजे, रथी, महारथी ही सारी माणसं साहित्य, संगीत, कला, गायन, वादन, नृत्य, शिल्प या साऱ्याच कलांमध्ये पारंगत असलेल्या माणसांना आपल्या पदरी ठेवत असत आणि म्हणून या कलेचं संरक्षण, संवर्धन, संगोपन झालं आहे. पण माझ्या शुभा, गेल्या काही शतकांपासून इस्लामिक सत्तांनी या देशावर आक्रमण केलं आणि दुर्दैवाने या देशातला कलाकार देशोधडीला लागला. म्हणून या देशामध्ये, या महाराष्ट्र खंडामध्ये तुला स्वराज्य उभा जर करता आलं तर या देशातला कलावंत जगेल, नवे नवे कलेचं, साहित्य, संगोपनाचं संवर्धन होईल. आणि म्हणून तुला असं स्वराज्य उभा करता येईल काय? एका जिगरबाज महाराष्ट्राच्या पित्यानं जिगरबाज महाराष्ट्राच्या लेकराला प्रश्न केला आहे. यावर जिगरबाज महाराष्ट्राचं लेकरू म्हणालं, पिताश्री फक्त स्वराज्य नाही सुराज्य उभा करून दाखवील. आजूबाजूच्या 18 पगड जातीच्या साऱ्या मर्द मराठी मावळ्यांना एकत्र केलं. तानाजी, सूर्याजी, येसाजी, बाजी, कान्होजी सारी मर्द मराठी मावळे सोबत घेतले आणि पाहता पाहता स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचा भगवा फडकला. यात तोरणा किल्ल्याची डागडुजी करत असताना मा भवानी पावली आणि मोहरांच्या भरलेल्या 2 पिताच्या घागरी सापडल्या. या पितळाच्या घागरीमध्ये गडगंज संपत्ती, मोहरा भरलेला. अखेर याच मोहरांचा उपयोग जवळ असलेल्या मुरुम देवाच्या डोंगरावर एक नवा किल्ला बांधण्यासाठी केला. स्वराज्याची पहिली राजधानी सजली, राजगड नाव दिलं. त्यावर भगवा फडकला आणि स्वराज्याची घोडदौड आता चालू झाली. परंतु मोहरांच्या भरलेल्या पितळाच्या घागरींमधले ही साल बिलोरी ऐश्वर्य संपन्नता पाहून एकाही मावळ्याच्या मनामध्ये असा भ्रष्ट विचार शिवला नाही. यातल्या 4-5 मोहरा घ्याव्यात, आपल्या कमरेला खोचाव्यात आणि घरी जाऊन आपल्या बायकोला दागदागिन्यांनी मढवावं. आणि स्वराज्याची मालमत्ता होती ती. हा सारा इतिहास वाचताना कधीतरी मनामध्ये एक तरंग येतो की याच मावळ्यांच्या जागी आजचा तथाकथित मावळा असता तर मोहरांचं बेखुशाल वाटप झालंच असतं. परंतु याच मोहरा भरलेले जे पितळाचे हंडे होते, याच पितळाच्या घागरी कोणत्या भंगारच्या दुकानात मोडायच्या, इथनं वाद झाला असता, रक्तपात झाला असता, हाडा मासाचा चिकन झाला असता आणि हीच बाब मीडियावाल्यांनी किती दिवस उचलून धरली असती हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये इतक्या बालवयात इतकं मोठेपण आलं कुठनं, त्यांच्यामध्ये इतक्या विचारांची प्रगल्भता आली कुठनं, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाऊन पोहोचतात त्या मासाहेबांच्या सुसंस्कार सिंचनामध्ये. खरं तर कोणत्याही विद्यापीठामध्ये मासाहेब पदवीधर नव्हत्या, प्राचार्य, पदवीधर, प्राध्यापक, कुलगुरू नव्हत्या. परंतु मातृत्व संगोपन कला नावाच्या विद्यापीठानं त्यांना परस्पर कुलगुरू पद बहाल केलं होतं. या आईने कोणते संस्कार केले? अरे मित्रांनो, जन्मदाती आई वडील तर कुत्र्या मांजरांनाही मिळतात, परंतु तेच पाल्य खरे की ज्यांचे आई वडील त्यांवर सुसंस्कार करतात. आपल्या लेकराच्या ऐहिक सुखाची काळजी सारेच माता पिता करतात. प्रसंगी हिवाळ्यामध्ये कुत्री देखील आपल्या लेकरांना अंजारून गोंजारून पोटाशी घेताना मीही याच देही याच डोळा उघड्या 7-8 डोळ्यांनी कितीदा पाहिली आहे. पण मात्र लेकराच्या ऐहिक सुखासोबत त्यावर सुसंस्कार सिंचन करणारे माता पिता फार दुर्मिळ आहे. आपल्या लेकराला अंगा खांद्यावर सारेच माता पिता खेळवतात, पण ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलात त्यांना कधी विसरू नका हा संस्कार करणारे फार थोडे आहे. लेकराला बोटाला धरून जगाचा बाजार सारेच माता पिता शिकवतात, पण मात्र याच बोटांना धरून मंदिराच्या दिशेने जाणारी आणि शालीनता, लीनता, नम्रता, संवेदनशीलतेचा धडा गिरवणारी पालक मंडळी फार थोडी झाली आहे. पण मात्र अशीच आई या शिवबाला भेटली. या मातेने काय संस्कार केले? अरे रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या असं तुम्ही आम्ही म्हणतो, परंतु काय नेमकं सांगितलं? अरे राम कोण होता? देव तर होता, परंतु हजारो मरकटांना सोबत घेऊन आपल्या संघटन कौशल्यानं एखाद्या समुद्रावर सेतू बांधणारा तो एक उत्कृष्ट इंजिनियर होता. ही बाब या मातेने या बालाच्या मनावर कोरली. अरे श्रीकृष्ण कोण होता? देव तर होताच, पण मात्र गाया-गुरांना रानावनामध्ये चारायला घेऊन जाणारा तो एक गायका होता. डोंगर दर्या कड्या कपारात या झाडावर त्या झाडावर सूरपारंब्या खेळणारा तो एक सवंगडी होता. आणि त्याच गोकुळवासियांना गोवर्धनाची पूजा करायला लावणारा आणि इंद्रदेवाची पूजा नाकारणारा तो एक निसर्गाचा पुजारी होता. ही बाब कधीतरी तुम्ही आम्ही आमच्या लेकरांना समजावून सांगणार आहोत का? याच मातेने या शिवाला निसर्गाशी चर्चा करायला शिकवलं. अरे निसर्गाशी सुसंवाद होत असे. आई कधीतरी या आभाळाकडे पाही आणि बाल शुभाला विचारी, माझ्या शुभा या आभाळाकडे पाहून तुला काय वाटतंय? शुभा काहीसा विचार विवंचनेत पडलेला असताना हीच आई सांगे, शुभा रे त्या आभाळ सांगताय की प्रखर सूर्याचा जन्म होतो तोही माझ्याच उदरात, आणि रात्रीला तो शीतल चंद्र विसावतो तोही माझ्याच कवेत. म्हणून शिवा तूही असावं स्थलकाल परत कधी आक्रमक.
तर कधी धीर गंभीर शांत. हीच आई कधीतरी तो हिमालय, कधीतरी तो कळसुबाई शिखर दाखवत असे आणि सांगत असे, शुभा हे कळसुबाई शिखर तुला काय सांगतंय. यावर शुभा पुन्हा विचार करी आणि आई पुन्हा उत्तर देई, शुभा हे शिखर तुला सांगतंय असावी अथांगता, असावी उच्चांकता माझ्यासारखी तो ध्यानी मनी. कारण ठेव विचारांची उत्तुंगता तुझ्याजवळ आणि घालस गवसनी स्वप्नांना. हीच आई कधीतरी शुभाला सांगे, अरे बाळराज सकाळी थोडं लवकर उठायचं, जा कधीतरी अंगणातल्या परसबागेत दिसतील तुम्हाला तिथं पडलेली पारिजातकाची 4 फुलं. शुभा लवकर उठे, पारिजातकाच्या झाडाजवळ जाई आणि फुलं उचलण्या अगोदर पारिजातकाचं झाड शिवाशी बोलत असेल, बाळराज या जरा जरा झुका, थोडं थोडं वाका, नम्र व्हा, कारण फुलं उचलण्याला गुडघे टेकवल्याशिवाय फुलं उचलता येणार नाही. ही नम्रतेची भावना, हीच फुलं या बालराजाच्या मनावर चेतवत होती आणि त्या माग उभी असलेली स्फूर्तिदात्री त्यांची आई होती. ही बाब आम्ही कधीतरी ध्यानात घेणार. आई 15-16 वर्षाचं वय. शिवा आपल्या सवंगड्यांसोबत पुण्याच्या आजूबाजूला घोड्यावर फेरफटका मारत होते. रपेट मारता मारता सांच्याला 7:30-8ची वेळ होती आणि त्या लोहगाव जवळ ही सारी मंडळी गेली. सारी मंडळी थबकली, अगदी टाचणी पडली तरी शांत, इतकी नीरव शांतता. आणि कुठंतरी टाळ चिपळ्यांचा आवाज येतो आहे, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी हा नामाचा उद्घोष कानावर पडलाय. शिवबाचे पाय तिकडे वळलेत, मंदिराच्या जवळ गेलेत. आजूबाजूला वर्तुळाकृती बसलेली ही सारी श्रोते मंडळी आणि त्यांच्या मधोमध उभा असलेला गळ्यामध्ये विणा अडकवलेला, डोक्याला फेटा बांधलेला, पांढरा शुभ्र कपडा सदरा घातलेला आणि हातामध्ये चिपळा असलेला एक माणूस त्यांनी पाहिला. आणि ही मूर्ती होती संत तुकोबांची. शुभा तुकोबांच्या पायथ्याशी जाऊन बसले. यावर तुकोबांनी पुढे शुभाला सांगितलं, तुकोबांनी साऱ्या श्रोत्यांना सांगितलं की माणसाच्या आयुष्यामध्ये परमेश्वर प्राप्ती हेच अंतिम ध्येय आहे. शेवटी या जगात प्रत्येक गोष्ट नाशिवंत आहे आणि जर प्रत्येक गोष्ट नाशिवंत असेल तर आपण या नाशिवंत गोष्टींसाठी किती हेका धरावा. आपण अमूर्त निराकार सगुण जो परमेश्वर आहे त्याच्याच प्राप्तीसाठी आस धरा, हे तुकोबांनी सांगितलं. बालशिवबा घरी आला, कुशीत गेला आणि आईला सांगितलं, आई ग, परमेश्वर ही एकच गोष्ट जर या जगामध्ये शाश्वत असेल, त्याच परमेश्वरासाठी जर आपण सर्वांनी भजायचं असेल आणि तुकोबांनी सांगितलंय की परमेश्वर प्राप्तीसाठीच तुमचा माझा जन्म आहे, तर मग आई कशासाठी ग हे युद्ध, कशासाठी ही तलवार, कशासाठी ही ढाल, कशासाठी गनिमान सोबत हे युद्ध. मला वाटतंय जरासं वैराग्य व्हावं, मी जरासं आता परमेश्वराच्या भजनी जावं असं विचार करतोय. खरं तर याच शुभाला उपरती प्राप्त झाली होती. येथे खरी आई जागी झाली आणि ही आई कडाडली. शुभा, क्षत्रियांना उपरती प्राप्त होणं न्यायाचं नाही. तुला वाटत असेल मंदिरांच्या बाहेर कीर्तन व्हावीत, मंदिरांचे कळस टिकावेत, मंदिरांच्या आतल्या मूर्त्या अभेद्य राहाव्यात, तर तुला शस्त्र हातात घ्यावंच लागेल. इथे खरी आई जागी झाली. खरं तर हीच आई पुन्हा तुकोबांना कधीतरी भेटली आणि तुकोबांना हा सारा इतिवृत्त इतिहास सांगितला आणि तुकोबांनी पायकीचे अभंग लिहिले. या अभंगामध्ये तुकोबा म्हणतात, खरं तर परमेश्वराला प्राप्त होणारे, सिद्ध होणारे 2 प्रकारचे पाईक असतात. एक आंतरिक पाईक का जो परमेश्वराची ध्यान धारणा, होम हवन, जप तप स्मरण चिंतन मनन करतो आणि स्वतःच्या आत असलेल्या काम क्रोध लोभ मद मत्सर माया या साऱ्या षड्रूपांना बाजूला करून आपल्या आत्म्याची परमेश्वराची त्याला प्रचिती होते, तो परमेश्वराला प्राप्त होतो. असा एक आंतरिक पाईक. आणि दुसऱ्या प्रकारचा पाईक जो बाह्य आक्रमणांना थोपवतो, शत्रूशी 2 हात करतो आणि स्वराज्य उभा करतो, तो दुसरा हा धैर्यशील, दुसरा हा शौर्यशील पाईक. आणि शुभा, तुला शौर्यशील, तुला धैर्यशील पाईक बनायचं आहे, हे तुकोबांचं सांगणं शिवबाच्या मनावर बिंबलं आणि म्हणून हा इतिहास घडला. रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या असं तुम्ही आम्ही म्हणतो, परंतु कोणत्या गोष्टी सांगितल्या? अरे रावण पुत्र इंद्रजित आणि लक्ष्मणाचा घनघोर युद्ध झालाय. इंद्रजिताला परमेश्वरानं वरदान दिलंय असं त्या रामायणामध्ये दिलंय की जो सतत 12 वर्ष फलारी आहे, जो सतत 12 वर्ष ब्रह्मचारी आहे, अशाच पुरुषाच्या हस्ते तुझा वध आहे. खरं तर ही सारी साधना ही लक्ष्मणाच्या ठाई होती. लक्ष्मणाचा इंद्रजिताचा युद्ध होतोय, लक्ष्मणाचा बाण जातोय आणि छेद वेद घेतो आहे तो इंद्रजिताच्या हाताचा. अरे जो इंद्रजित, ज्याला इंद्राला जितल्यामुळे इंद्रजित मेघनाथ असं नाव आहे, त्याच इंद्रजिताचा हात लक्ष्मणाच्या बाणाने अचूक छेदलाय. तो जाऊन पडलाय तो थेट राजगृहाच्या द्वारी.
आजूबाजूची सारी मंडळी जमा झाली, प्रजा जमा होती आहे, रावण येतो आहे. तितक्यातच सुलोचना येते आहे. आपल्या पतीचा हात येऊन पडला आहे. काहीशी मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. अरे नवे नवे आपला पती गेला आहे ही तिच्या मनामध्ये खात्री पटली. काहीशी ओसाळली, रडली, रस्ताळली. हे सासरे महोदया, माझ्या पतीचं मला अंत्य दर्शन घ्यायचं आहे. जा जा रणांगणामध्ये प्रभू रामचंद्रांकडून माझ्या पतीचं धड घेऊन या. यावर रावण मात्र खवळला, चौताळला. सुलोचने, तुला माहित आहे ज्या प्रभू रामचंद्रांची सीता माझ्याकडे ओलीस आहे, त्याच्याकडे गेल्यावर तो धड तर देणार नाही, पण मात्र जाणाऱ्याची धडगत ठेवणार नाही. मी जाणार नाही. कोणत्या तोंडाने जाऊ? अखेर सुलोचना उभा राहिली. मी जाईल थेट रणांगणामध्ये. नवे नवे सुलोचना पोहोचली. रणांगणामध्ये सुलोचना येते आहे. कोणीतरी प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये जाऊन सांगितलं की रावण स्नुषा इंद्रजीत पत्नी सुलोचना येते आहे. प्रभू रामचंद्र उभा राहिले, हात फैलावले आणि म्हणाले, अरे ढोल ताशांचा गजर करा, सनईच वड्यांचा निनाद करा, माझी बहीण मला भेटायला येते आहे. खर तर धड दिलंच, वस्त्रभूषणे दिली, सोबत 10 विश्वासू सरदार दिले आणि सांगितलं सुखरूप लंकेत पोहोचली पाहिजे बहीण आहे माझी. हाच संस्कार मासाहेबांनी शिवबांच्या मनावर जिवंत केला होता. आणि म्हणूनच की काय ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी नजराणा म्हणून उभा केली, त्यावेळेस राजांना आपल्या आईची आठवण झाली आणि राजांच्या भावना आजच्या एखाद्या तथाकथित कवीनं व्यक्त कराव्यात आणि राजांच्या तोंडातनं उद्गार बाहेर पडावेत. अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, मीही सुंदर झालो असतो शिवबा छत्रपती. वस्त्रभूषणे देऊन तिजला शिवभूपालाने, परत सासरी पाठविले शिवाजी राजाने. हाच संस्कार तुमच्या माझ्या घराघरामध्ये जन्माला यायला हवा. खरं तर तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवेत असं म्हणत असतो, परंतु व्याख्याता म्हणून त्याही पुढे मी जाऊन सांगेन, प्रत्येक घरामध्ये शहाजी भोसले आणि मासाहेब जिजाऊ जिवंत असायला हव्यात की जेणेकरून शिवबा जन्माला येईल. 3-4 वर्षाच्या छोट्याशा माझ्या लेकींवर आणि 60 वर्षाच्या पलीड गेलेल्या माझ्या आया बहिणींवर अन्याय अत्याचार होतो आहे. गल्लोगल्ली रांझ्याचे पाटील आज दिसत आहेत आणि हजारो कल्याणच्या सुभेदाराच्या सुना नागवल्या नाचवल्या जात आहेत. हे ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही राहतो आहे हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हा आम्हाला मिळणार आहे. हे सारं छत्रपती शिवाजी महाराजांवर सुसंस्काराचं सिंचन मासाहेबांनी केलं आणि म्हणून हा एवढा मोठा इतिहास आज घडलेला आहे. आज तुम्ही आम्ही कोणता संस्कार करतोय? अरे तुम्हा आम्हाला प्रत्येक जणाला वाटतं माझी मोठी माडी असावी, माझ्या माडी समोर एक चांगली 4 चाकी गाडी असावी, बिलोरी ऐश्वर्य संपन्न असलेल्या साऱ्या चैनीच्या वस्तू माझ्या घरामध्ये असाव्यात. परंतु तुमच्या माझ्यापैकी किती जणांना वाटतं की माझ्या घरामध्ये एक छोटस ग्रंथालय असावं, या ग्रंथालयामध्ये नारोबांची ज्ञानेश्वरी असावी, तुकोबांची अभंगवाणी असावी, समर्थांचा दासबोध असावा, समर्थांचे मनाचे श्लोक असावे, तुकड्याची ग्रामगीता असावी, शिवाजी भोसल्यांचं जागर असावं आणि हे सारं वाचून माझ्या घरातील लेकी बाळींनी ज्ञान विज्ञान अध्यात्म संपन्न व्हावं. हा विचार किती जणांच्या ठाई आहे? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे. लौकिक अर्थाने हे मला बोलण्याचा अधिकार आहे, कारण पुढचं पाऊल मागचं पाऊल या नानावीमध्ये आमच्या नव्या पिढीची पावलं फसतायत की आम्ही कधीतरी ध्यानात घेणार आहोत काय? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही जे पाहता ते अंगीकारता. 83% ज्ञान डोळ्यानं जर ग्रहण होत असेल आणि तुम्ही जर वारंवार खून, बलात्कार, चोऱ्या, मार्या, नानाविध प्रकारचे हे सारे अपकृत्य डोळ्यानं पाहत असाल तर तुमचीही पावलं त्या दिशेनं जायला वेळ लागणार नाही आणि नवी पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. ही तितकीच महत्वाची बाब आहे. प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे. 2x2चं टीव्ही नावाचं खोकं तुमच्या घरी होतं. या टीव्हीला तुम्ही टेलिव्हिजन म्हणत असाल, परंतु माझ्यासारखा व्याख्याता त्याला टी फॉर टेली, व्ही फॉर व्हिजन म्हणणार नाही. मी त्याला म्हणेन टी फॉर ताबडतोब अँड व्ही फॉर वाटोळं. नव्या पिढीचं जर ताबडतोब वाटोळं करायचं असेल तर घरामध्ये टीव्ही ठेवा. नव्या पिढीच्या वाटोळ्यासाठी वेगळ्या आपण साधक बनलं पाहिजे. त्यागाशिवाय, समर्पणाशिवाय तुम्हा आम्हाला यशस्विता नाही. ही बाब तितकीच महत्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही आम्ही कोणते संस्कार करतो यातले काही छोट्या मोठ्या गोष्टी मी आवर्जून तुमच्या कानावर घालणार आहे. एक दूधवाला होता. तो रोज सकाळी उठत असे, आपल्या गाया म्हशी दूध असे, हे सारं दूध आपल्या किटलीमध्ये भरत असे, किटल्या सायकलला अडकवत असे, सायकलवर टांग मारून शहराच्या दिशेने हे सारं दूध विकत असे. एक दिवस असंच झालं. सकाळी उठला, गाया म्हशी धुल्या, दूध किटलीत भरलं, किटल्या सायकलला अडकवल्या आणि सायकलवर टांग मारणं शहराच्या दिशेने निघाला. काही अंतरावर गेला, एक कुत्रा आडवं आलं, सायकल कुत्र्याला धडकली, सायकल पडली, दूधवाला पडला, एक किटली निखळली, खाली पडली, त्या किटलीतलं अर्ध दूध सांडलं.
दूधवाला विचारात पडला, आता काय करावं? आणि अखेर त्यानं जवळ समोर पाहिले, एक विहीर होती, विहिरीच्या काठी बादली होती. पळत गेला, बादली विहिरीमध्ये सोडली, अर्धी बादली भरली, किटली मध्ये ओतली आणि किटली सायकल अडकून पुन्हा शहराच्या दिशेनं गेला. रोजच्या दुकानदाराला दूध घातलं, रोजच्या इतकेच पैसे घेतले आणि घरी आला. ही तुम्हाला मी जी गोष्ट सांगितली ही मी इयत्ता 3रीच्या वर्गामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना सांगितली आणि प्रश्न केला, दूधवाला वेडा होता की शहाणा होता? यावर काही मुलांनी उत्तर दिलं, तो शहाणा होता. कारण दूध जरी सांडलं तरी पाणी भरलं, रोजच्या इतकेच पैसे घेतले, तोटा झाला नाही, तो शहाणा होता. परंतु माझ्या वर्गातली दीपाली नावाची एक मुलगी उभा राहिली आणि ती म्हणाली, सर तो दूधवाला वेडा होता. माझ्या मनामध्ये विचार शिवला, यदा कदाचित यानं दुकानदाराला फसवलं, दूधवाल्यानं पाण्याचा पैसा कमवला आणि नैतिकदृष्ट्या त्यानं चुकीचं कुकर्म केलं, म्हणून या मुलीला तो वेडा वाटला असेल, असा विचार माझ्या मनात आला. परंतु मात्र त्याची फलश्रुती व्हावी म्हणून मी तिला प्रतिप्रश्न केला, का वेडा होता? यावर तिनं सांगितलं, सर आमच्या बी घरी गाया म्हशी आहेत, आमच्या बी घरी आम्ही गाया म्हशी देतो, आम्ही दूध किटलीत भरतो, आम्ही दूध दुकानदाराला विकतो. पण मात्र मी नित्यानं पाहते आहे, माझी आजी दररोज एका किटलीमध्ये फक्त एकच तांब्या पाणी ओतती आहे. त्या दूधवाल्यानं चक्क अर्धी बादली पाणी ओतलं. यदा कदाचित जर त्या दुकानदाराच्या ध्यानी आलं असतं तर आजचे सोडा पण मागची उधारी सबूत दिली नसती. मला यातून सांगायचं एकच की तुम्ही काय करता, कसं बोलता, चालता, पळता, धावता, विचार कसा करता, कसं बसता, कसं उठता, ही प्रत्येक गोष्ट लहान मुलांची मनं अगदी टीप कागदाप्रमाणे टिपत असतात. म्हणून तुमचं चालणं, बोलणं, पळणं, उठणं, बसणं, हसणं, रागावणं इतकं आदर्शवत पाहिजे की या टीप कागदावर ते जसंच्या तसं नैतिकदृष्ट्या उमटलं पाहिजे. गट शिक्षण अधिकाऱ्याची मुलगी आहे, वर्गामध्ये जाते आहे. रोज कोणाची पट्टी, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, काहीतरी नवी वस्तू दिसली की चोरते आहे. घरी आईला हे कळालं. एक दिवस या मुलीनं तर हद्दच केली की एका मुलाचं दप्तर तिला आवडलं आणि तिनं सारं दप्तरच चोरलं. म्हणजे पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर इथपर्यंत मजल होती, आज दप्तरावर मजल गेली. शिक्षकापर्यंत ज्याचं दप्तर होतं त्यानं तक्रार केली. शिक्षक या मुलीला काय बोलणार? आता शिक्षणाधिकाऱ्यांची मुलगी आहे, तिला जर बोललं तर या शिक्षकांच्या बदलीची पंचायत. शिक्षकही काही बोलेनात. अखेर जेव्हा दप्तर घरी नेलं तेव्हा त्या मुलीच्या आईच्या ध्यानी आलं की आपल्या मुलीनं हे चुकीचं काम केलं आहे. पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर इथपर्यंत ठीक होतं, पण आज चक्क दप्तर, ही गोष्ट आपण आपल्या गट शिक्षण अधिकारी पती महोदयांच्या कानावर घालावी असा विचार तिच्या मनाला स्फुरला. अखेर संध्याकाळी साहेब आले आणि साहेबांना, आपल्या पती महोदयांना या पत्नीनं सांगितलं, अहो ऐकलं का, आपली मुलगी रोज वही, पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर इथपर्यंत चोरायची, इथपर्यंत ठीक होतं, पण आज चक्क दप्तर चोरून आणलंय, जरा समजावा तिला. वडिलांनी मुलीला जवळ घेतलं, तिच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला आणि सांगितलं, बेटा आजपासनं वही, पेन, पट्टी, पेन्सिल, खोडरबर, शॉर्पनर, दप्तर काही चोरून आणायचं नाही, मी ऑफिस मधनं आणीन, समजलं का? म्हणजे तुझ्या हातनं चोरी करू नको, मी माझ्या हातनं चोरी करेल. असे जर आम्ही हायबाप असू तर आमच्या पालक वर्गातनं नवा शिवाजी घडेल कसा? कधीतरी घरामध्ये आपल्या लहानशा मुलाला इस्त्रीचे कपडे घेऊन यायला वडील सांगतात, पण तो मुलगा जात नाही. आतनं स्वयंपाकगृहातून आवाज येतो, अहो त्याला इस्त्रीचे 10 रुपये आणि चॉकलेट घेण्यासाठी 2 रुपये वेगळे द्या, बघा कसा पळत जाईल. वडील तीच युक्ती करतात, 10 रुपये इस्त्रीचे देतात, 2 रुपये चॉकलेट साठी देतात. हा बाळ्या पळत पळत जातो. हा तुम्हाला दिसत असेल, परंतु हा संस्कार खूप मोठा आहे. कारण लहानपणीच याच बाळ्याला पायंडा घालून दिलाय की तिला घेतल्याशिवाय कोणाचं काम करायचं नाही. हाच बाळ्या एखाद्या तहसील कार्यालयामध्ये पंचायत समिती म्हणजे क्लर्क म्हणून कामाला लागतो आणि आल्या गेलेल्याची याची आडवा त्याची जिरवा एवढंच करत राहतो. कारण बालपणीच त्याच्या बापानं आणि मातेनं पायंडा घालून दिलाय, दिल्या घेतल्याशिवाय कोणाचंही काम करायचं नाही. सांगा मला, छत्रपती शिवाजी महाराज कसे अवतीर्ण होतील? हे सारे संस्कार तुम्ही आम्ही करतोय. म्हणून माझं प्रामाणिक मत आहे की घराघरात शिवबा जर नांदायला हवा असेल तर घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी स्फुरलेलं मातृत्व, पितृत्व अबाधित राहायला पाहिजे. ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्यांच्या आयुष्यामध्ये सारच सुख आलं. या मोठ्यांच्या आयुष्यामध्ये अगदीच साऱ्याच वाटा सुखानं फुललेल्या, आनंद देणाऱ्या असतात असं नाही. या आयुष्यामध्ये किती धकाधकीचं जीवन होतं ते. अरे अफजल खानासारखा एवढा मोठा नंबर 1चा क्रमांक 1चा शत्रू या महाराष्ट्राच्या भूमीवर चालून आलाय. त्याची हकीकत अशी की विजापूरची आदिलशाही बसलेली आहे.
अरे कौन पकड़ लाया होगा इस सिवा को मेरे सामने, जिंदा या मुर्दा? कौन पेश करेगा उस सिवा को? बडी बेगमा रागाने लालबुंद झाली आहे, साऱ्यांच्या माराखाली गेल्या. अरे कोण पेश करेगा उस सिवा को? आता मात्र साऱ्यांनी अगदीच माराखाली घातल्या. अरे कोण कोण घालील साक्षात मृत्यूच्या जबड्यात हात? अरे कोण देईल आलिंगन त्या वाघाला? पण मात्र माग बसलेला 7.5-8 फूट उंच असलेला अब्जू खान उभा राहिला. मैं पेश करूंगा उस सिवा को आपके सामने, जिंदा या मुर्दा. पुढे आलाय. बडी बेगमान हातामध्ये विडा दिलाय आणि शिवाच्या पारिपत्याचा विडा घेतलाय अफजल खानानं. पण हाच अफजल खान कोण होता हा इतिहास कधीतरी आम्ही जाणून घेणार आहोत का? या अफजल खानाचे वडील लहानपणीच गेलेले. आई बडी बेगमाच्या घरी स्वयंपाकीण होती आणि स्वतःच्या कुटुंबाचं वारसा हक्काने आलेलं कोणतंही नेतृत्व नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचं नेतृत्व सिद्ध करणारा हा अफजल खान होता. आणि लहानपणापासून आई या बडी बेगमाकडे स्वयंपाकीण असल्या कारणानं तिच्याकडेच राहिलेला आणि किंबहुना तिच्या गळ्यातला ताईत असलेला तिचा मानसपुत्र होता. अफजल खान महाराष्ट्राच्या स्वारीवर निघतो आहे. शिवाचं पारिपत्य त्याच्या मनी ध्यानी आसनी शैली बसनी उठणी राणी वनी काष्टी पाशाणी आहे. या शिवाच्या पारिपत्या अगोदर काही मातबर मराठ्यांना पत्र लिहिलं खंडोजी खोपड्याला, मंबाजी भोसल्याला, प्रतापराव देशमुखाला. ही सारी मंडळी पत्र मिळत आहे. पत्रामध्ये नेमका उल्लेख काय? शिवाच्या पारिपत्यासाठी खानाच महाराष्ट्रावर धाडतो आहे. शिवाच्या पारिपत्या अंती महाराष्ट्राचे तुकडे करून तुमच्यातच वाटून देऊ. हुमान खानास सामील होणे, हुकुमाचा अवमान न करणे, परिणाम धड होणार नाही. ही सारी पत्र मिळाली. अरे पत्र मिळालं मंबाजी भोसल्याला, पत्र मिळालं प्रतापराव देशमुखाला, पत्र मिळालं कान्होजी जेदाला आणि पत्र मिळालं खंडोजी खोपड्याला. आता मंबाजी भोसले, प्रतापराव देशमुख आणि खंडोजी खोपडा यांनी घोड्याला टाच मारली आणि सारी माणसं येऊन मिळाली. शिवरायांना नाही हो, अफजल खानाला. नवे आता हाच खान आपल्यासोबत हिरे माणिक मोत्याचे व्यापारी घेऊन निघालाय. शिवाच्या पारिपत्याअंती हिरे माणिक मोती उधळत जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा करीत यायचा आहे. हा त्याचा कयास. खान काहीसा पुढे आलाय. छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर आहे. कोणीतरी शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत खबर पोहोचवावी, बहिर्जी नाईक राजांपर्यंत पोहोचावा आणि राजा खान आता आपल्या महाराष्ट्राच्या पारिपत्यासाठी चालून येतोय असं म्हणावं. तितक्यातच कोणीतरी पुन्हा बातमी द्यावी. अरे खंडोजी खोपडा, प्रतापराव देशमुख आणि मंबाजी भोसला खानाच्या गोटात जाऊन मिळालाय. आणि असंच पत्र कान्होजी जेध्यांना मिळाले. कान्होजी जेध्यांनी आपली 4-5 तरणी बांड मुलं घेतली आणि थेट गाठला तो राजगड. राजांच्या समोर सादर झालं. राज खानाच्या गोटातनं पत्र आलंय. हुमान सामील व्हा म्हणतात. महाराष्ट्राचे तुकडे करण्याची इच्छा आहे त्यांची. राजांनी याच कान्होजी जेध्यांना म्हणावं, जेदे बुवा जाकी मिळा त्या खानाला. या महाराष्ट्राचा एखादा तुकडा येईल तुमच्या बी वाट्याला. राजांचं बोलणं कानात शिसा ओतल्या परीस लागलं कान्होजी जेध्यांना. कान्होजी जेधे उभा राहिले आणि आपल्या ओठावरची सफेद मिशीत थरथरत म्हणाले, राजा गेल्या 25 वर्ष आमच्या स्वाभिमानाची घोडी तुमच्याच चरणी नाचवली आणि अशा ऐन वक्ताला हा कान्होजी जेधा बेईमान होईल कसा? असं वंगाळ बोलण्यापरीस काढातील नेरातली तलवार आणि मुडकी छाटा आमची राजहातानं मरण आल्याचं भाग्याला भेला आम्हाला. हेच कान्होजी जेधे उतार वयात जेव्हा आजारी पडले तेव्हा जेधे बुवांचा साराच्या सारा दवाखान्याचा खर्च सरकारी तिजोरीतून केला जावा असं राजांनी फरमान सोडलं. राजांनी काही माणसं पेरली ना, ती विश्वासानं उगवली. हल्ली आम्ही म्हणतो माणसं मिळत नाही. वर्तमानपत्रामध्ये सेल्समन पाहिजे म्हणून जाहिराती द्याव्या लागतात. पण मी आवर्जून सांगेल की आता असलेली एवढी माणसं जर राजांच्या काळात असती तर त्यातली कितीतरी माणसं राजांनी वेचून काढली असती. आणि ती माणसंही तशी करारी होती. करारी म्हणजे करार करणारी नाही, वृत्तीनं करारी. खरं पाहिलं तर आज तुम्ही आम्हाला एखादी वेतन श्रेणी द्याल का, एखादी बढती द्याल का, तर तलवार हातात घेईल, तर फिरवील. तुम्ही अजून पुढची बढती दिली तर जरा वेगानं फिरवील आणि तुम्ही जर बढतीच दिली नाही तर तुमच्यावर फिरवील. असल्या प्रकारची माणसं आज तुमच्या माझ्यामधनं तयार होत आहेत आणि तीच माणसं शिवराय का घडत नाही अशा बोंबा ठोकतायत. ही वस्तुस्थिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एवढं मोठं स्वराज्याच्या समोरचं संकट होतं आणि अखेर आता आपण राजगड सोडला पाहिजे हा विचार राजांना स्फुरला आणि राजा अखेर गेले सहीच्या महालामध्ये.
सई अत्यावस्थ झालेली, सई अंथरुणावर खिळलेली, सईच्या चेहऱ्यावर सुरकुती आहेत, डोळे खोल गेलेले आहे, विपन्न अवस्थेमध्ये पडलेली सई. कोणताही श्वास शेवटचा श्वास ठरू शकतो. माझी सई कोणत्याही क्षणाला हे जग सोडून जाऊ शकते. हे सारं राजांच्या समोर चित्र असताना राजांनी सईचा हात हातात घेतलाय. सई, तुझ्या माझ्या संसाराचा प्रपंच स्वराज्यासाठी वाहतोय सई, पण मला जावं लागेल सई. खान चालून आलाय. राज, 10 गेले तरी चालतील, पण 10चा पोशिंदा जिता राहिला पाहिजे. आणि काय नाही झालं मला, राजा तुम्ही जावा असं सईनं सांगावं. अखेर सईचा हात निसटता झाला. राजे पाठ मोर झालं. राजांच्या डोळ्यातले 2 अश्रू तरळले. माझ्या सईची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली ही शेवटची भेट. राजा तिथनं निघालं, मासाहेबांपर्यंत पोहोचलं. मासाहेब खान चालून आले. मग 11-12 हजार पायदळ आहे त्याच्यासोबत. मग 3,500-4 हजार घोडदळ आहे. मग शेकडो हत्ती आहेत. मग चालून जावं लागेल मासाहेब. मग मासाहेब, यदा कदाचित एवढ्या मोठ्या सैन्याला तोंड देताना माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर खामोश, समजेल मी जन्मताच वांझोटी होते म्हणून. अरे हाच तो अफजल खान ज्यानं तुझ्या वडिलांना बेड्या घालून विजापूरच्या भर दरबारात धिंड काढून नाचवलं. हाच तो अफजल खान ज्यानं तुझा मोठा भाऊ संभाजी याला कनकगिरीच्या वेड्यामध्ये हत्तीला दारू पाजून फितुरीनं हत्तीच्या पायाखाली मारलं. जा जा नरडीचा घोट घे त्याच्या, यशस्वी भव. शिवरायांनी राजगड सोडला. माझं राज प्रतापगडावर पोहोचलं. तिकडं तो खान आता तुळजापरात येऊन पोहोचलाय. कोणीतरी खानाच्या कानात जाऊन सांगावं, या तुळजापरातली मा भवानी देवी ही शिवावर कृपादृष्टी ठेवून आहे. हिच्याच कृपादृष्टीनं शिवबा यशाची एक नवनवीन शिखर पादाक्रांत करतो आहे. सकाळ झाली आणि या खानानं हातामध्ये उद्वेगानं द्वेषानं घण घेतला आणि तो मा भवानीच्या मंदिराच्या दरवाज्यात गेला आणि मोठ्याने कळडला, ओय मा भवानी, हे खान तेरे द्वार में खड़ा है, दिखाओ तेरी अजनत, दिखाओ तेरी करामत. एवढ्यावर खान थांबला नाही. खान काहीसा पुढे गेला आणि या खानानं तुळजापुरातील मा भवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एक गाय बळी दिली. एवढ्यावर खान थांबला नाही. हा खान मंदिराच्या दिशेला आत घुसला, अगदी गाभाऱ्यात गेला आणि आपला हातातला घन मंदिरात असलेल्या देवीच्या डोक्यात टाकला आणि माझी मा भवानी दुभंगली. पण संस्कृतीची ही अवहेलना याच देही याच डोळा पाहणारे मंबाजी भोसले, खंडोजी खोपडे आणि प्रतापराव देशमुख शेजारी उभे होते. खरं तर शिवछत्रपती नावाच्या बाबासाहेब पुरंदरांच्या पुस्तकातल्या या ओळी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतील. माणसाचं रक्त तोंडी लागलेला वाघ आणि लालसा तोंडी लागलेला माणूस सारखाच यांवर एकच पर्याय, फक्त गोळ्या घालून ठार मारणं. हाच खान काहीसा बाहेर आला. अरे खान पंढरपुरात आला तेव्हा माझा पंढरीचा पांडुरंग कर्नाटकाच्या दिशेनं धावला. हाच खान पुढे वावीपर्यंत येतो आहे आणि दुर्दैवानं 5 सप्टेंबर 1659चा दिवस उजडला. राजांपर्यंत खलित आलं आणि माझ्या थोरल्या राणीसाहेब सईबाई हे जग सोडून गेल्या. माझ्या सईच्या ना उत्तर कार्याला ना अंत्यविधीला माझ्या राजांना जाता आलं. अरे का कुणासाठी सोचलं, का उभा केला हा महाराष्ट्र आजचे हे दिवस पाहण्यासाठी? नव्हे याच खानानं वाईमधनं छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र पाठवलंय की हुमायून भेटायला याने. छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र वाचावं. पत्र घेऊन आलंय कोण? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये इतका क्रोध आणि द्वेष निर्माण झाला. अरे खंडोजी खोपडा, प्रतापराव देशमुख, मंबाजी भोसला ही सारी माणसं खानाला जाऊन मिळाली. पुन्हा पत्र घेऊन येणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा हिंदूच, हाय मराठा आहे. आणि राजे उद्वेगाने म्हणाले, साल या मराठ्यांनी साथ सोडा, फक्त विरोध जरी केला नसता तर या महाराष्ट्राचा भगवा झेंडा अटके पार दिल्लीत नेऊन कधीच रोवला असता. पण मात्र ही मर्द मराठी माणसं ही काही फितूर झाली होती. आणि अखेर पत्र वाचलं. राजे विचारात पडले. यावेळेस राजांचे वकील होते पंत गोपीनाथ कुलकर्णी. राजांनी पत्र लिहिलं, खान साहेब, तुम्ही आमचे पिताश्री शहाजी भोसले यांची ठाई आहात. खरं तर आजपर्यंत आदिलशाहीच्या विरोधात केलेल्या कारवायांमुळे आम्ही कृत्य पश्चात्तापित झालो आहे.
कृपया आम्हाला अभय द्या आणि तुम्हीच प्रतापगडावर येऊन आम्हास उपकृत करा. पत्र पाठवलं. खान तयार झाला. चलो हा प्रतापगड जाएंगे. यावर मंबाजी भोसला म्हणाला, हा मंबाजी भोसला होता तरी कोण? शिवाजी महाराजांच्या पिताश्री शहाजी भोसले यांचा सख्खा चुलत भाऊ, म्हणजे शिवाजी महाराजांचा सख्खा चुलत चुलता हा मंबाजी भोसला म्हणतोय, खान साहेब तुम्ही जर या भागात फिरला असाल पण ती सहल म्हणून, हा प्रतापगड इतका बाका आहे, आजपर्यंत कोणताही गनिम त्या प्रतापगडावर गेला नाही आणि गेलेला गनिम कधी परत खाली आलाच नाही. इतका तो बोका आहे. डोंगर दर्या कड्या कपालानं तो वेढला आहे. आता आपल्याला वर जाऊन एवढ्या सैन्यानिशीत जाणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं आहे. खान काहीसा थबकला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरं पत्र पाठवलं की तुम्ही तुमच्यासोबत हिरे माणिक मोत्याचे व्यापारी आणले आहेत. त्या गडावर झाला त्याची वस्त्रभूषणे अलंकार बनवून तुम्हा सरपावयाची आहे. आणि अखेर खानाने पत्र वाचलं. काहीसा आनंद झाला. अरे माझ्यासाठी वस्त्रभूषणे अलंकार आणि या साऱ्या वस्त्रभूषणे अलंकार बनवण्यासाठीच्या हिरे माणिक मोत्यांची रक्कम प्रत्यक्ष भेटीत अदा केली जाईल असं राजांनी पुन्हा पत्र पाठवलं. आणि हिरे माणिक मोत्याचे व्यापारी प्रतापगडावर आले. राजांनी हे सारं परकीय बिलोरी ऐश्वर्य आपल्या स्वतःच्या तिजोरीत रित करून घेतलं. कदाचित माझ्या जीवाचं बरं वाईट होईल पण मात्र माझ्या स्वराज्याची तिजोरी भरलेली पाहिजे इतकी दूरदृष्टी माझ्या राजांच्या ठाई होती. खरं तर प्रवासामध्ये चष्मा मोबाईल आम्ही कधीतरी विसरणारे आणि पुन्हा त्याच्या शोधार्थ प्रवास करणारी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर मृत्यूसारखं संकट उभा असताना स्वराज्याच्या तिजोरीचा विचार करणारा माणूस याच मातीचा राजा होऊन गेला आणि त्यांचेच आम्ही वंशज आहोत हीच जाणीव जागृती करण्याच्या हेतून हा व्याख्यान प्रपंच मी करतो आहे. हिरे माणिक मातीचे व्यापारी वरती आले. त्यांचं सारं तिजोरी ऐश्वर्य संपन्न हिरे माणिक मोती स्वतःच्या स्वराज्याच्या तिजोरीत रित करून घेतलाय. त्यांची अगदी बर्दास्त या प्रतापगडावर ठेवली आहे आणि ही रक्कम प्रत्यक्ष भेटीमध्ये द्यावं असं ठरलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा पत्र लिहिलं. काहीशा वाटाघाटी झाल्या आणि ठरवलं की आपल्यासोबत 10 विश्वासू सरदार घ्यायचे आणि नाही प्रतापगडावर तुम्ही येत, मी थोडासा खाली उतरतो, तुम्ही माचीपर्यंत या आणि आपण माचीवर भेटू. आणि या मुद्द्यावर खान तयार झाला. येतेच खान फसला आणि याच माचीवर खानासाठी एक मोठा शामियाना उभारला. भेटीचा दिवस उजडला. 10 नोव्हेंबर 1659 तो दिवस. सकाळ झाली, सदार भरली आणि राजांनी सारं सैन्य समोर उभा केलं आणि सांगितलं प्रत्येकानं डोंगर दऱ्या कड्या कपारामध्ये झाडांमध्ये जाऊन लपून बसा. या गडावरनं तोफा उडतील. एकतच मी या जगामध्ये नसेल किंवा खानाचा परामर्श घेऊन मी आलो नसेल. काही घडलेलं असू द्या परंतु तुटून पळाया मदमत्तांवर. राजांनी सोबत 10 विश्वासू सरदार घेतले. त्यातला फक्त जीवा महाराज तुमच्या माझ्या समोर आला. परंतु राजांसोबत अजून कोण होतं? राजांसोबत होता संभाजी कावजी कोंढाळकर. राजांसोबत होता संभाजी करवार. अरे ही माणसं राजांनी का घेतली? अरे ही कुठं कुठं भेटली वा राजांना? अरे प्रत्येक माणूस राजांना कुठं भेटला हा सुद्धा एक मोठा मनोरंजनाचा भाग आहे. अरे हा जीवा महाला कधीतरी एखाद्या लग्नाच्या समोर दानपत्ता फिरवताना राजांना भेटला. तो यसाजी कंक कुठेतरी एखाद्या कुस्तीच्या फडामध्ये भेटला. परंतु जात धर्म पंथ विरहित राजकारण करणारा माझा राजा, अरे जो पेरला तो विश्वासानं उगवला. आणि म्हणूनच जीवा महाराज सारखा एखादा नाविक राजांनी सोबत घेतला. संभाजी करवर सारखा एखादा धनगर कानडे सोबत घेतला आणि राज निघालं. पण ही माणसं सोबत का घेतली यांचाही तितकाच इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. खरं तर गडावर अचानकच हल्ला झाला. 500 गरीब खालून चालून येत होतं. या गडावर एक लोहराचं पोरग तलवारींना धार लावत होतं, ढाली बनवत होतं. वर 5-25 सैन्य होतं. यांनी खाली पाहिलं, अरे 500 सैन्य वरती येत आहे. आता काय करावं? काहीच घाबरलं, काहीच बावरलं, काहीच गोंधळलं, सैरावैरा पळायला लागलं. आणि हे लोहराचं पोरग उभा राहिलं आणि गडावरनं खाली डोकावून पाहतोय. 500 सैन्य गडावरच्या दिशेनं वरती येत आहे. आता गरीब आवरायचा कसा? आणि त्यानं नामीयुक्ती केली. हे पोरग पाग्यात घुसलं. एक घोडा पोकरा सारखा उचलला आणि खाली फेकला. एक घोडा घरंगळत जाऊ लागला. वरती चढणाऱ्या 15-20 गनिमांना पायाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. अखेर बरीचशी घोडी फेकली. आता अजून एक 50-60 सैन्य वरती येतच होतं. काय करावं? आणि अखेर त्यानं पुकारा केला, हर महादेव. आणि गडावर असलेल्या मोठमोठ्या शिला अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरणाने उद्घोषाने खाली फेकल्या. शिळा घरंगळत जाऊ लागल्या. एक शीळ 10-15 गनिमांना पुन्हा खाली जाऊ लागली. अखेर हा गड एकट्या पठ्ठ्याने राखला आणि त्याच पठ्ठ्याचं नाव होतं संभाजी कावजी कोंढाळकर. तो सोबत घेतला. आता राज निघालं.
खानाची भेट घ्यायची आहे. सकाळ झाली आहे. राजाने अंगामध्ये चिलखत घातलं, त्यावर अंगरखा, त्यावर जरीचं कुर्तं घालतं, डोक्यामध्ये जिरे टोप, त्यावर मंदिर बांधला, डाव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचो खुपसला, त्याच हाताच्या बोटांना वाघ नख्या लावल्या आणि राजा तयार झालं. राजा आता प्रतापगडाच्या माचीवर जायला निघालत. खान राजांची वाट पाहतो आहे. राजा अगदी माचीवर पोहोचलं. खान शामियातून उभा राहिला. खानानं राजांना पाहिलं, राजांनी खानाला पाहिलं आणि राजांनी आपले वकील पंत गोपीनाथ बोकील यांना आत पाठवलं आणि सांगितलं, खानाला जाऊन असं सांगा की तुमच्या शेजारी उभा असलेला सय्यद बंडा, त्याला मी खूप भीतो आहे, त्याला मी खूप घाबरतो आहे, मी गलित गोत्र झालो आहे, त्याला थोडस बाजूला करा. खानाने विचार केला, अरे माझ्या दारात असलेल्या श्वानाला जो घाबरतोय तो काय माझ्याशी 2 हात करणार. पुन्हा एकदा उजमी, पुन्हा एकदा उत्मात, पुन्हा एकदा अभिमान, पुन्हा एकदा गर्व चढला. परंतु त्याला काय ठाऊक की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्यावेळेस धर्माला आणि समाजामध्ये कुकर्म करणाऱ्यांची संख्या वाढून धर्माला ग्लानी येते त्यावेळेस परमेश्वर अवतार घेतो आहे, हे त्याला ठाऊक नव्हतं. आणि अखेर सय्यद बंडाला जरासं बाजूला केलं. राजा आत गेले. खानानं हात फैलावले. राजांना मिठी मारली. राजांनी बिचवा काढला, खानाच्या पोटात घातला, फिरवला, बाहेर काढला. खान कोसळला. एवढाच इतिहास तुम्हाला माहिती आहे, परंतु खरा इतिहास असा नाही. आओ शिवाजी आओ, गले लगो असं म्हणून खानानं शिवाला जवळ बोलवलं. शिवाजी महाराजांना मिठी मारली. राजांची मान आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला आणि तितक्यात आपल्या उजव्या हाताने कट्यार राजांच्या पाठीत खुपसली. दिशी साजरा फाडला. तितक्यात खानाच्या ध्यानात आलं, राजांनी चिलखत घातलाय, कायसा गोंधळला. याच गोंधळाचा फायदा घेतला. आपल्या डाव्या हातावर असलेल्या वाघ नख्यांनी पोटावर वार केले. त्याच हाताच्या अस्तनीमधला बिचवा बाहेर काढला, खाप दिशी पोटात घातला, फिरून बाहेर काढला आणि खाली कोसळला. एवढ्या इतिहास थांबला नाही. सय्यद बंडा धावून आला आणि सय्यद बंडा जीवा महालाने उभा चिरला. एवढ्यावर इतिहास थांबला नाही. नवे नवे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी धावत आलाय. कृष्णाजी तलवार आवरा, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणतात आम्हाला. एवढ्यावर कृष्णाजी थांबला नाही. कृष्णाजी आवरा की तलवार. कृष्णाजीला राजांवर वार केला. उभ्या आयुष्यामध्ये राजांवर फक्त एकच वार झाला आणि तोही 10 नोव्हेंबर 1659 ला कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचा वार झाला आणि राजांनी आपलं गो ब्राह्मण प्रतिपालक नावाचं तत्वज्ञान केलं, तलवार बाहेर काढली आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचं शिर आणि धड वेगळं केलं. हा खरा इतिहास आहे. नुसता एवढ्यावर इतिहास थांबला नाही. हातभर बाहेर पडलेली कातडी. हाच खान पोटात कोंबत पळत होता. नवे नवे पालखीधारी त्याच्या मागे पळत होते. खानसा बैठे, खानसा बैठे म्हणत होते. काही अंतरावर गेलं. खान पालखीमध्ये बसवला गेला आणि हे सारं टिपलं हे संभाजी कावजी कोंढाळकरानं. संभाजी कावजीची नंगीत तलवार खणखणली आणि हा संभाजी वेग घेत निघाला. तो खानाच्या पालखीचा अगदी पालखी दृष्टिक्षेपात आली. नजरेच्या टप्प्यात आलेल्या पालखीवर फक्त 3 वार केले. पहिला वार केला तो मागच्या पालखीधाऱ्याच्या पायावर. दुसरा वार केला तो पुढच्या पालखीधाऱ्याच्या पायावर. दोन्ही पालखीधाऱ्यांचे पाय गुडघ्यापासून कलम. आणि अखेर मग पालखीमध्ये बसलेला अफजल खान भिजलेल्या उंदरासारखा बाहेर काढला आणि सातत्यानं जशी केळी शिकरणाला सोलावी तसा तलवारीनं या खानाचं मुंडकं छाटलं आणि महासाहेबांना खानाचं मुंडकं नजराना म्हणून दिलं. ते याच संभाजी कावजी कोंढाळकरानं. तदनंतर थोडा कालावधी गेला. राजे पन्हाळ्यावर अडकून पडले आणि या पन्हाळ्याला वेढा पडला सिदी जौहार, शिद्दी मसूद आणि याच अफजल खानाचा मुलगा फाजल खान यांचा. राजांना वाटलं मार्च 1660चा कालावधी आहे. मार्च महिन्यानंतर जून जुलै महिन्यामध्ये जोराचा पाऊस पडेल. डोंगर दऱ्या कड्या कपारामध्ये एकदा धबे दंडांतील आणि या धबधब्यांमधनं मात्र साऱ्याच्या साऱ्या शत्रूंचा अगदी पळपळाट होईल. निश्चितपणानं सारा शत्रू इथनं निघून जाण्याचा विचार करेल. आपण मात्र राजांचा अंदाज सबसेल चुकला. अगदी मुंगीलाही वेड्यातनं बाहेर जाता येणार नाही इतका कडेकोट वेळा झाला आणि राजा विचार विवंचनात पडले. कधीतरी अशीच एखादी बातमी राजांच्या कानावर येऊन धडकत असे. शेतकऱ्यांचं उभं पीक याच देही याच डोळा या गरिबांच्या घोड्यांच्या टाचाखाली बेचिराख होत असे. कधीतरी कोणाच्या दारातली तरणी ताठी मुलगी उचलून नेऊन तिच्यावर अन्याय अत्याचार करत असे. या साऱ्या बातम्या राजांच्या कानावर जणू काही शिस ओतल्या गत पडत होत्या. पण मात्र आपल्या बुडबल सैन्यांशी एवढ्या मोठ्या पहाडासारख्या शत्रूला तोंड द्यायचं कसं हा विचार राजांच्या मनामध्ये होता. अखेर राजांनी विचार केला, अरे मी माझ्या साऱ्याच्या साऱ्या प्रजेचं संरक्षण करू शकत नसेल तर कसला राजा. आणि अखेर राजांनी पत्र लिहिलं सिद्दी जौहारला. जसं पत्र अफजल खानाला लिहिलं, महिना तोच, मथळा तोच, मुद्दे तोच.
जव्हार साहेब, आम्ही तुमच्यावर केलेल्या कारवायांबद्दल कृतकृत्य पश्चात्तापित झालो आहे. आम्हाला तुम्हाला भेटावयास यायचं आहे. खरं तर तुम्ही द्याल ती मनसबदारी, द्याल ती वतनदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. आम्हाला अभय द्या. पत्र लिहिलं गेलं. हेच पत्र आता सिद्धी जव्हारच्या गोटात धडकलं. पण फाजल खान म्हणाला, आमच्या बी आप्पाजानांना असंच पत्र दिलं होतं आणि आमचे आप्पाजान अशाच पत्राला बळी पडले. या पत्रावर विश्वास ठेवू नका. पण मात्र सिद्धी जव्हारनं सांगितलं की पुन्हा पत्र येऊ द्या. आणि पुन्हा राजांनी पत्र पाठवलं की जव्हार साहेब, आम्ही तुमच्याकडे उद्या संध्याकाळी भेटीसाठी स्वतः अगदी तुमच्यापर्यंत येतो आहे. पत्र वाचलं. पुन्हा फजल खानच्या मनात पाल चुचुकली. पण जव्हार म्हणाले, उद्या संध्याकाळी येतोय ना, येऊ द्या, आपला वेडा आहेच की. पण मात्र राजे उद्या संध्याकाळी भेटायला येत आहेत ही सारी बातमी वायू वेगानं साऱ्या सैन्यांपर्यंत पोहोचली. आता प्रत्येक जण आपल्या जीवाची मुंबई साजरी करायला लागला. थोडासा तो वेढा ढिला झाला. खरं तर राजांना हेच हवं होतं. राजांनी तत्काळ सकाळी सदर बोलवली. आपल्याला संचालाच आज उतरायचं आहे. राजा पत्रात तर उद्या जायचं लिहिलंय. नाही, आजच आपल्याला हा पन्हाळा उतरायचा आहे. पण मात्र या पन्हाळ्यावरनं 2 पालख्या उतरतील. त्यातल्या एका पालखीमध्ये मी असेल आणि दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी असेल. यदा कदाचित प्रति शिवाजीची पालखी जी राजदिंडी दरवाजानं आणि कायमच्या नियमित मार्गाने जाणार आहे ती शत्रू पक्षाच्या हाती लागेल. त्यामध्ये बसणाऱ्याच्या जीवाचं बरं वाईट होईल. यदा कदाचित कोणताही श्वास त्याच्या आयुष्यात शेवटचा श्वास ठरू शकेल. असं राजाने व्यक्त केल्यावर कोण बसेल प्रति शिवाजीच्या पालखीमध्ये हा प्रश्न केला. आणि अखेर प्रत्येक जण म्हणाला, राज मला बसवा, राज मला व्हायचंय प्रति शिवाजी, राज शिवाजी म्हणून मरण्याचं भाग्य द्या मला. कधीतरी इतिहास वाचताना मनामध्ये विचार येतो की राजांच्या त्या सैन्यांच्या जागी आजचा तथाकथित मावळा असता तर म्हणाला असता, राज जरा पत्नीला फोन करून विचारावं लागेल. राज विमाचा हप्ता भरला आहे की नाही याची जरा विमा प्रतिनिधीकडून खात्री करून घ्यावी लागेल. खरं तर माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं काय याचा मला जरासा विचार करावा लागेल. परंतु मात्र खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इतिहास घडत नाही. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाला तर इतिहासाचा खेळ खंडोबाच होतो. याला इतिहास साक्षी आहे आणि असलाच तो प्रकार. पण शेवटी उभा असलेला हा शिवा कशी उभा राहिला. राज म्या बी शिवाजी आहे, माझं बी नाव शिवाजी आहे. राज माझी बी उंची तुमच्यासारखी आहे, म्या बी तुमच्यासारखा दिसतोय. राज शिवाजी भोसले म्हणून जन्माला येता आलं नाही, पण राज शिवाजी भोसले म्हणून मरण्याचं भाग्य द्या की मला. राज मला बनवा राज प्रति शिवाजी. आणि अखेर याच शिवा काशीदाला प्रति शिवाजी बनवण्यासाठी राजांनी जरासं हात पाठवलं. त्यानं राजांच्या पूर्ण पेहराव चढवला. राजांची कवड्याची माळ आपल्या गळ्यात घातली. राजांची तलवार म्यान आपल्या कमरेला लावली. राजांच्या राजपादुका घातल्या. डोक्यामध्ये जिरे टोप घातला आणि हा शिवा काशीद अर्थात शिवाजी बनून राजांच्या समोर येऊन उभा राहिला. राजांनी त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पाहिलं. राजांचा ऊर दाटून आला. जरा डोळ्यात अश्रू तरळले आणि अखेर हा शिवा काशीत कडाडला. राज अश्रू आवरा. आजपर्यंत एखाद्या कावळ्याच्या मृत्यूनंतर हजारो कावळे कावकाव करताना पाहिले आम्ही. पण मात्र एका मावळ्याच्या मृत्यूच्या कल्पनेनं उभ्या महाराष्ट्राचा राजा हळहळला. सार्थक झालं माझं जीवन. गडावरनं 2 पालख्या उतरल्या. राजदिंडी दरबारातनं मात्र शिवा काशीदाची पालखी केली आणि राजांची पालखी मात्र जराशी आडमार्गाने निघून गेली. संध्याकाळचं 7-7:30ची ती वेळ होती. खरं तर हे सारं सैन्य जीवाची मौज मजा जीवाची मुंबई साजरी करत होतं. मद्यपान केलेलं, काहीसं सुस्तावलेलं, काहीसं डोलणारं, काहीसं मद्यधुंद झालेलं हे सैन्य याचाच फायदा राजाने घेतला. 2ही पालख्या बाहेर पडल्या. संध्याकाळी 7:30-8ची ती वेळ आणि गुप्तहेरांना पालखीचा सुगावा लागला. शिवा काशीदाची पालखी हेरली. शिवा काशीदानं सांगितलं, पालखी थांबवा, आपल्याला गुप्तहेर याच ठिकाणी छाटावे लागतील. पण पालखी धाऱ्यांनी सांगितलं, पालखीत बसलायस पण मात्र शिवाजी एवढं डोकं आलं नाहीस तुला. अरे ध्यानात घे. अरे यदा कदाचित आपण एखादा हाच गुप्तहेर छाटू बी, पण मात्र एकापेक्षा जास्त असतील तर, बाकीची माणसं तिथपर्यंत पोहोचली तर, आणि सिद्धी जव्हारला जर आपल्या पालखीचा सुगावा लागला तर, यापेक्षा आहे ती वेळ हातात घ्या आणि आपली पालखी दौडत पुढे चालू द्या. अखेर ठरलं तसंच. शिवा काशीदाची पालखी काही अंतरावर गेली. तिकडे मात्र शिवा काशीदाची पालखी म्हणजेच शिवाची पालखी. शिवा हा येथून
पळून गेलाय ही बातमी सिद्धी जव्हारच्या गोटात जाऊन धडकली. ऐसा कैसा भाग गया शिवाजी. रागाने लालबुंद, पेशाने लालबुंद झालेला सिद्धी जव्हार चौताळला आणि अखेर या पालखीचा मागोवा घेण्यासाठी त्यांना आपला जावाई सिद्धी मसूद याला पाठवलं. आता संध्याकाळची ती वेळ, पाऊस मी म्हणतोय, डोंगर दऱ्या कड्या कपारामध्ये किर्रती रात्र आणि अशा अवस्थेत सिद्धी जव्हारचा जावाई सिद्धी मसूद या पालखीचा वेध घेतोय. सोबत हेच गुप्तहेर आहेत. बराच अंतर गेलाय आणि 8:30-9:10 ती वेळ आणि अखेर पालखी टप्प्यात आली. घोड्यांची पावलं गाळात रुतत होती. पुढची गावलं रुतल्यावर मागची पावलं उचलत होती. पुन्हा मागची रवल्यावर पुढची गुतत होती. असली ती विषण्ण अवस्था, पण मात्र पालखी धरली. हीच पालखी सिद्धी जव्हारच्या गोटामध्ये रात्री 10:30-11 लागली गेली. सिद्धी जव्हारला कोण आनंद झाला. अरे अरे, ज्या राजानं अफजल खानाचा पहाडासारख्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्या राजाला माझ्या जावयानं पकडलं. आणि खरं तर एखाद्याच्या जावयानं जर पराक्रम केला तर त्या सासऱ्याला किती आनंद होतो हे सासरा झाल्याशिवाय कळणार नाही. आणि बसलेल्यांपैकी जे सासरे असतील त्यांना मात्र हे आवर्जून अनुभवायस मिळेल. शिवाला पालखीतनं खाली उतरवलं आणि काही सात सिद्धी जव्हारच्या दिशेनं तो येतोय. पण शेजारी उभ्या असलेल्या फाजल खानच्या मनामध्ये काहीशी शंकेची पाल चुकचुकली. अगदी मेहनत तलवार बाहेर काढली, पळत गेला आणि राजांच्या डोक्यावरचा मुकुट उजवला आणि म्हणाला, हुजूर हुजूर, ये शिवा नाही है. 10 नोव्हेंबर 1659 कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्यानं डोक्यावर केलेला वार. जखम दिसत नव्हती. हुजूर, ये शिवा नाही है. आणि आता मात्र केशाने लालबुंद झालेला सिद्धी जव्हार उघडी तलवार घेऊन या शिवाजवळ आलाय. त्याच्या पोटाला तलवार टोचली आहे. बोल, क्या सचमुच तू शिवाजी है? हा, बिल्कुल मैं शिवाजी हूं. सच बोल, क्या तू सचमुच शिवाजी है? हाँ, मैं सचमुच शिवाजी हूं. काहीशी तलवार आत टोचली गेली, रक्ताची चिरकांडी उडाली आहे. पण मात्र स्थित, तितकाच स्थित प्रज्ञ स्तब्ध असलेला हा शिवा. आणि आता मात्र या शिवाच्या संयमाचा बांध तुटला. आमच्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही. आमच्या वाटेवर येऊन आमची वाटमारी करणाऱ्यांच्या वाटेवर जाऊन त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. एवढं बोलल्यावर मात्र सिद्धी जव्हारची तलवार चालली आणि माझ्या शिवा काशिदाचं धड आणि शिर वेगळं झालं. धडधप दिशी मातीत पडलं. मातीचा कल्लोळ उठला आणि शिवा काशिदाचे उघडे सताड डोळे मातीकडे पाहत होते. जणू काही ते त्या मातीला वदवत होते, हे माते, जा माझ्या राजाला जाऊन सांग, तुझा शिवा काशीद गेलाय, मातीसाठी गेलाय. आज मातीमध्ये जन्माला येणारे आणि याच मातीत गतप्राण होणारे हजारो माणसं आम्ही पाहतो. पण मातीसाठी मरणारी माणसं फार थोडी असतात. तीच माणसं इतिहास घडवतात. कधीतरी इतिहासाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मनामध्ये विचार येतो, माझ्या ज्ञानोबा माऊली 30 मध्ये गेल्या, माझे विवेकानंद 40शीत गेले, माझे शिवबा 50शीत गेले, माझे तुकोबाराया 60शीत गेले, नवे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव 30शीच्या आत गेले. ही चांगली माणसं इतक्या लवकर का गेली? जेव्हा इतिहासाचा मागोवा घेतो ना, माझं मलाच उत्तर सापडतं की जंगलामध्ये जी सरळ झाडं असतात, सागाची, बांबूची, नवे निलगिरीची, ती साऱ्यांच्याच कामी येतात म्हणून ती लवकर छाटली जातात. पण मात्र काही झाडं बाबळीसारखी, आमिबासारखी वाढलेली असतात. याची आडवा त्याची जिरवा असं करत असतात. ती झाडं वर्षानुवर्ष तशीच असतात, कारण ती कोणाच्याही कामाची येत नाहीत. ती तशीच वाढत असतात. तसला हा प्रकार माझा शिवा काशीत गेलाय. काय राजांना कोण यातना झाल्या असतील. नवे तदनंतर तो पुरंदरचा आम्हाला तह आठवतो. परंतु पुरंदरच्या माचीवर लढणारा माझा मुरारबाजी कधीतरी आमच्या डोळ्यात समोर येणार आहे काय? आपला पराभव उघड्या डोळ्यांनी दिसतो आहे. यदा कदाचित कोणताही क्षण शेवटचा क्षण ठरू शकतो. माझाही मृत्यू अटळ आहे हे मनानं ताडलंय तरी वायुवेगानं विजेच्या लखलखाटानं तो लढतो आहे. अगदी हे कौतुक त्या अंबारीत बसलेल्या दिलेर खानाला वाटावं आणि दिलेर खानानं एका चिठ्ठीत लिहावं की अरे जरासा मुरारबाजी, स्वतःच्या जीवनाचा विचार कर. आपली पत्नी, आपली लेकरं बाळ यांचा विचार कर. कशासाठी विनाकारण फुका मरतोय लेका? तुझा
साराच्या सारा पराजय डोळ्यासमोर दिसतोय. जरासा आमच्याकडे मुघलशाहीमध्ये तू मागशील ती मनसबदारी मिळेल, मागशील ती वतनदारी मिळेल आणि तुझ्या या विजयाचं, तुझ्या या पराक्रमाचं कौतुक होईल. ही चिठ्ठी लिहिली, बाणाला लावली आणि तो बाण मुरारबाजीच्या पायाजवळ जाऊन पडेल अशी व्यवस्था केली. बाण मुरारबाजीच्या जवळ जाऊन पडला. मुरारबाजीनं बाण उचलला, चिठ्ठी वाचली आणि त्वेषानं लालबुंद झाला आणि मुरारबाजी कडाडला, अरे अरे आम्ही मराठ्यांनी आमच्या मृत्यूचे चार करून आमच्या पायात बांधलेत. माझं मरण मला याच देही याच डोळ्यासमोर दिसत आहे. पण मात्र आम्ही मराठ्यांनी आमचा प्राण आमचा जीव या भगव्या झेंड्यावरनं आणि या छत्रपती शिवाजी महाराजांवरनं कधीच ओवाळून टाकलाय. तो आता परत घेणे शक्य नाही. काय माणसं राजांनी पेरली होती. यानंतर राजांच्या कानावर बातमी गेली, अरे पुरंदरच्या माचीवर लढणारा मुरारबाजी गेला. राजांचे डोळे पाणवले आणि राजांनी तत्काळ पुरंदरच्या तहाचा निर्णय घेतला. 23 किल्ले आणि आजूबाजूचा 4.5 लाख होन उत्पन्नाचा प्रदेश त्यांनी मुघलांच्या ताब्यात दिला. अरे किती मोठं दुःख. स्वतःचं 10 बाय 10चं घर जरी भावाने बळकवलं तर कोर्टामध्ये आजन्म फेऱ्या मारणारे आम्ही आणि सारं यवनांनी लुटलं. अरे प्रत्येक किल्ला घेताना शेकडो मावळे कामी आले होते. हजारो स्त्रिया विधवा झाल्या होत्या. त्यांच्या लालन पालनाची जबाबदारी याच अंगा खांद्यावर राजे समर्थपणे पेलत होते आणि म्हणून त्यामध्ये अजून वाढ नको. राजांनी पुरंदरचा तह केला. माझ्या याच मुरारबाजी सारखे अजून हिरे कामी येणं आता योग्य नाही आणि राजांनी ठरवलं, राजे आता मुघलांच्या अंकित झाले. नवे स्वतःच्या 8.5 वर्षाच्या संभाजीला मुघलांची मनसबदारी दिली आणि संभाजी मुघलांचा अंकित झाला. ही बाब काय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद होती काय? अरे राजांच्या मनाला, राजांच्या स्वाभिमानाला ही प्रत्येक गोष्ट किती शल्याच्या रूपानं बोचली असेल हा कधीतरी विचार आम्ही करणार आहोत काय? अखेर बादशाच्या वाढदिवसासाठी 50वा वाढदिवस आग्र्याला साजरा होणार म्हणून राजांना संभाजी सहित आता आग्र्याला जावं लागलं. आग्र्याची भेट झाली. तदनंतर राजे अगदी आपल्या शितापीनं आग्र्याच्या भेटीतनं नजर कैदेमधनं बाहेर पडले आणि आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं आले. तिथेही जरा मनोरंजनाचा भाग महत्वाचा सांगायचा ठरला. बऱ्याच जणांनी, बऱ्याच इतिहासकारांनी काहीसं मनोरंजन केलं की राजे मिठाईच्या पेटारामधनं आले. कधीतरी विचार करावा लागतो, इतकी मोठाली मिठाईची पेटारा असतील का? त्यामध्ये राजे खाली बसले, वरनं मिठाई टाकली. राजांना श्वास घेता येईल का? घेता येत नसेल तर कृत्रिम श्वासोच्छवासाची काही तशी व्यवस्था केली गेली असेल काय? आणि जेव्हा मिठाईची पेटारं उघडली त्यावेळेस मिठाई वरती काढली आणि खालनं दिसलेले राजे पाहिल्यावर पहारेकरी आणि भालकरी, चोपकरी यांनी मात्र आपली शस्त्र तशीच ठेवली असतील काय? माझं मत असं आहे, प्रामाणिकपणे इतिहासाचा जर अभ्यास केला, राजा बाहेर जाणार नाही, राजा आतून आत जाणार नाही. राजा आतनं नजर कैदेतनं बाहेर आले इतकं कळालं माझ्यासारख्याला पुष्कळ आहे आणि तुम्ही देखील जास्त कळून घेण्याच्या भानगडीत पडू नये असं मी म्हणेन. कारण बऱ्याच इतिहासकारांना आता अशी एक सवय आहे की दुसऱ्याच्या जन्मतारखा शोधता स्वतःचा जन्म वाया घालवणं हेच त्यांचं इतिहास कार्य आहे. अशी अवस्था आज वर्तमानामध्ये झाली आहे. राजा तदनंतर निघालं, काशीला आलं. येसाजी पंत आणि काशी पंत यांच्याजवळ राजांनी संभाजीला ठेवलं. राजे पुन्हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं आणि संभाजी तापानं फणफणत असल्या कारणानं वाटेमध्ये तो दगावला. ही सर्वत्र वार्ता प्रस्तुत केली. खरं तर स्वतःचं मुलगं हे लग सोडून गेलं आहे हे स्वतःच्या तोंडानं ही अफवा जरी असली तरी काही अफवा इतिहास घडवतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. माझ्या संभाजीची मागे कोणी चौकशी करू नये, त्याचा कोणी शोध घेऊ नये हाच त्या मागचा हेतू. पण मात्र राजे एकदाच जेव्हा केव्हा आता आग्र्यावरनं परत आलं, यथावकाश संभाजी परत आला, पण तदनंतर राजांनी लगेच मोहीम सुरू केली नाही. सलग 3-3.5 वर्ष राजे जराशे शांत बसले. थोडंसं आपण थांबावं, थोडीशी माघार घ्यावी, थोडीशी उसंत घ्यावी, आपल्या रयतेसोबत आपण हितगुज साधावं हे राजांनी काम केलं. 3.5 वर्ष राजांनी महाराष्ट्र पायाखाली घातला. गावोगावी राजा जात, तिथल्या माणसांना विचारत, मी तोच शिवाजी जो तुमच्या आग्र्याला भेटीला जाण्या अगोदरचा आहे, तोच मी शिवाजी आहे. मी पुरंदरचा तह करणारा तोच मी शिवाजी आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये शंका आली असेल, या राजानं 23 किल्ले 4.5 लाख होनाचा प्रदेश शत्रूला देऊन टाकला. माझ्याबद्दल काही तुमच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला असेल तर स्पष्ट सांगा. तोच विश्वास तुमचा पूर्वीचा जो होता तोच आजही माझ्यावर आहे का ते सांगा. अन्यथा तुम्ही दुसरं नेतृत्व जर स्वीकारत असाल तर तुमच्या सोबत मीही त्या नेतृत्वाचा अनुयायी व्हायला तयार आहे. म्हणजेच हे प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवं की एकदाची सत्तेचा निश्वास टाकल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन होत नाही. ही बाब तितकीच महत्वाची आहे.
पण जनतेनं सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गाभाऱ्यामधली देवता आहात, महाराज आमच्या देवालयामधले देव तुम्ही आहात, तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय आम्हाला शिरसा वंद्य आहे. महाराज यत्किंचितही मनामध्ये असा समज आणू नका. आणि राजे पुन्हा पेटून उठले, इतके पेटून उठले आणि राजांनी आता पुन्हा गेलेले 23 किल्ले कसे जिंकता येतील, सारा प्रदेश कसा हस्तगत करता येईल, याच एका विचारानं आता राजे अतिशय मनोधैर्याने भिडले होते. म्हणजे मोठ्या माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख येतात हो, किती मोठे दुःख. अरे जो पन्हाळा राजांकडे होता तोच पन्हाळा एकेकाळी राजांनी आदिलशाहीला गेला, एकेकाळी तोच पन्हाळा राजांनी मुघलांना दिला, तोच मुघलांना दिलेला पन्हाळा राजांना घेण्यासाठी याच मुघलांनी आपल्या करवी आदिलशाहीच्या विरोधात राजांना पाठवलं. म्हणजे आपलं स्वतःचा पन्हाळा तो मुघलांना दिला, तो आता आदिलशाहीने घेतला, मग तो मुघलांसाठी घेण्यासाठी आपण युद्धाला जावं, इतकी मोठी नामुष्की, इतका मोठा स्वाभिमानामध्ये खड्डा राजांच्या आयुष्यात पडला. पण मात्र कधीतरी माघार घ्यावी लागते, उसंत घ्यावी लागते, हे राजांनी अगदी ताडलं होतं. असाच तो प्रसंग राजांच्या आयुष्यात दिलेलं शल्य या प्रसंगातून आवर्जून तुम्हाला मी सांगेल. राजे या मुघलांकरवी पन्हाळा घ्यायला गेले आणि तेथे ठरलं होतं की राजांचा नेताजी पालकर सरसेनापती हा अगदी वेळेत पोहोचेल. दुर्दैवानं सरसेनापती नेताजी पालकर काहीसा तास दीड तास उशिरा पोहोचला आणि त्या आदिलशाही सोबत लढताना अपार आणि राजांना अपयश स्वीकारावं लागलं. काही वेळानं आला नेताजी पालकर. राजे म्हणाले, सेनापती तुम्ही चुकलात, तुम्ही वेळेवर आला नाही. यावर सेनापती म्हणाले, राजे तुम्ही मला आता सेनापती म्हणू नका ना, तुम्ही राजे राहिले नाही आणि आता मी सेनापती उरलो नाही. झाला तो अपमान शत्रूकडून, राहिला सुरला तो तुमच्याकडून, नको हे जिनं. आणि राजांचा सेनापती नेताजी पालकर राजांना उलट बोलून राजांपासून निघाला. तो मिळाला थेट जाऊन आदिलशाहीला आणि तदनंतर तो मुघलांना मिळाला. अरे जो सेनापती राजां आजपर्यंत स्वाभिमानाची घोडी राजांच्या चरणी नाचवत होता, अगदी राजांच्या गळ्यातला ताईत होता, इतक्या विश्वासाचा माणूस राजांना सोडून गेला. राजांचं मन काय म्हणत असेल? हाच सेनापती ज्या वेळेस त्याला कधीतरी स्वतःची चूक उमगली आणि हा गेलेला नेताजी पालकर जो धर्मांतरित होऊन मोहम्मद कुली खान झाला होता, तो कधीतरी मजल करत आणि शत्रूची ठाणी चुकवत पुन्हा राजांपर्यंत आला आणि राजांच्या चरणावर पगडीधारी डोकं ठेवून म्हणाला, राजा मला पदरात घ्या. यावर राजांनी याच सरसेनापती नेताजी पालकरांना पुन्हा नेताजी पालकर केलं आणि या मोहम्मद कुली खानाचा पुन्हा नेताजी पालकर झाला. पण तत्कालीन बडव्यांना हे पटलं नाही आणि राजा आपल्या धर्मामध्ये धर्मांतर हे मान्य नाही. कोणत्याही धर्मांतर केलेल्या माणसानं पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्यासाठी शुद्धी करण्याची कोणतीही मोहीम नाही, कोणतीही पद्धत नाही. त्यामुळं तुम्ही नेताजी पालकराला परस्पर धर्मात घेतलाय, हा धार्मिक अपराध आहे असं बडव्यांनी सांगितलं. अखेर मात्र राजे कडाडले की धर्माचं वाट चुकलेलं एखादं लेकरू जर धर्माच्या दिशेने येत असेल आणि त्याला धर्मामध्ये घेण्यासाठी जर धर्म आडवा येत असेल तर तो धर्मच मी मानत नाही. अखेर राजांनी सुनावलं. म्हणजे तो एक निष्क्रिय बुद्धीचा आणि कोरड्या भावनांचा माणूस नव्हता, तो एक विद्वान होता आणि तो धर्माचा तितकाही बारकाईनं अभ्यास करणारा होता. किती मोठं शल्य होतं. अरे हाच संभाजी दिलेर खानाला जाऊन मिळाला. विचार करा, अरे दिलेर खान म्हणजे या स्वराज्याचा क्रमांक 1चा शत्रू, त्याच्या पदरी जाऊन संभाजी जातो आहे. काय राजांच्या मनामध्ये विचार आले असतील, राजे किती उद्विग्न झाले असतील, हा कधीतरी आम्ही विचार करणार आहोत का? राजांच्या उभ्या आयुष्यामध्ये घडलेली माणसं, अरे जी माणसं जोडली गेली ती कशी विश्वासानं उगवली. अरे आम्ही कधीतरी तो येसाची कंक आठवणार आहे का? राजा ज्यावेळेस गोवळकोंड्याला गेले, गोवळकोंड्याला कुतुबशाहीची भेट झाली. खरं तर कुतुबशहाची आणि राजांची झालेली ही भेट म्हणजे स्नेह भेट होती. कुतुबशहानं राजांना पत्र पाठवलं. नवे कुतुबशहा राजांच्या स्वागतासाठी आला आणि राजांनी कुतुबशहाला पाहिलं आणि राजे म्हणाले, अरे धाकट्या भावाच्या स्वागतासाठी मोठा भाऊ आलाय. म्हणजे एखाद्या शहाला भाऊ म्हणून बंधुत्वाची उभ्या जगाला शिकवण देणारा माझा राजा कधीतरी आम्हाला सर्व धर्म समभावाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा अनुयायी वाटणार आहे काय, हेही तितकंच महत्वाचं आहे. गोवळकोंड्यामध्ये गेले, अगदी कुतुबशहा सोबत बसले. सकाळी सदर भरली आणि कुतुबशहानं राजांना सांगितलं, राज आपण जरा आमची हत्तीशाळा पाहूया. आणि राजा गेलं, कुतुबशहा सोबत सारी हत्तीशाळा पाहिली, राजांसोबत बसला आणि कुतुबशहानं राजांना प्रश्न केला, राज अशी हत्तीशाळा तुमच्याकडे आहे का हो? राजा म्हणाल, तसा आमचा डोंगर दऱ्या कड्या कपरातला प्रदेश हत्तीसाठी तितकासा प्रतिकूल अनुकूल नसल्या कारणानं आमच्याकडे हत्ती नाही. पण राज हत्ती म्हणजे साक्षात मूर्तिमंत यशस्वीतेचं प्रतीक, हत्ती म्हणजे साक्षात सामर्थ्याचं प्रतीक, नवे जिवंत सामर्थ्य, आणि तुमच्याकडे हत्ती नाही.
यावर राजा म्हणाला, नाही बुवा, पण मात्र हत्तीचं बळ असलेली माणसं आहे. कुतुबशाह विचारात पडला, हत्तीचं बळ असलेली माणसं असतात? राजा आणलाय की एखादा असा हत्तीचं बळ असलेला माणूस? तितक्यात राजाने जरासं मागं पाहिलं, तसा येसाचे कंक पुढे आला. आणि मग कुतुबशाह म्हणाला, आमच्याकडे 60 मारीचा खेळ होतो. म्हणजे एखाद्या हत्तीला रणांगणामध्ये दारू पाजून मदोन्मत्त करून सोडलं जातं, त्याला खिजवणारे डिवचणारे काही माहूत आतमध्ये सोडले जातात आणि त्यांच्यासोबत काही पैलवान युद्ध करतात. हा करेल की? तसा येसाजी कंक तयार झाला आणि अगदी मैदानामध्ये उतरला. सारी सभा थाप पाहत होती. मैदानामध्ये मदोन्मत्त आणि मद्यपान केलेला तो हत्ती अगदी चित्कारत पळतो आहे आणि येसाजी कंक तलवार घेऊन उभा आहे. सगळ्यांनी आपला जीव मुठीत घेतलाय. अगदी जीव डोळ्यामध्ये एक उठून सारे हे चित्त थरारक दृश्य पाहताय. हत्ती याच येसाजी कंकवर आक्रमण करतोय. आपल्या सोंडेच्या फटक्यानं तात्काळ हा येसाजी यमसदनीत धाडला जाईल असं प्रत्येकाला वाटत होतं. हत्ती तितक्याच वेगानं आपल्या सोंडेचे फटकारे मारतोय. आपल्या पायाखाली येसाजीला दाबण्याचा प्रयत्न करतोय. पण हत्तीच्या पायाखाली आणि सोंडेच्या फटकाऱ्याखाली सापडणारा येसाजी कंक कसला? अरे स्वराज्याच्या मातीत जन्माला आलेलं पोलादी छाताडातलं पोरगं होतं ते. आणि अखेर या हत्तीनं आपला सोंडेचा फटकारा मारला. येसाजीनं तो चुकवला आणि येसाजीची तलवार हत्तीच्या सोंडेवर चालली. हत्तीच्या सोंडेतून रक्ताची धार निघाली आणि हाच हत्ती मैदान सोडून पळता झाला. त्याचं हे सारं इतकं मोठं काम, त्याचं येसाजी कंकन केलेलं एवढा मोठा पराक्रम याच कुतुबशाहनं पाहिला. कुतुबशाह मैदानात गेला. येसाजी कंकची पाठ थोपटली. येसाजी, अरे बेहद खुश झालो मी तुझ्या या पराक्रमावर. आपल्या गळ्यातली त्यानं माळ काढली. हिऱ्याची माळ येसाजीच्या गळ्यामध्ये घातली आणि येसाजीला सांगितलं की आमच्याकडून हे तुला बक्षीस. खरं तर तुला ही आमची शाबासकी. घे येसाजी घे, तुझ्यावर मी बेहद खुश झालो आहे. येसाजीनं गळ्यात घातलेली जी हिऱ्याची माळ होती ती अगदी नम्रतेनं काढली. पुन्हा त्यानं ती आपल्या कुतुबशहाच्या हातावर टेकवली आणि कुतुबशहांना सांगितलं की आमचं कौतुक करायला आणि आमच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला आमचं राजा पुरेसं आहे. तुमची कौतुकाची थाप आम्हाला नग. काय पोलाद होतं हे. या येसाजीच्या जागी आजचा तथाकथित मावळा असता तर म्हणला असता, नाहीतरी ओव्हर टाइम झालाच आहे आणि नाहीतरी राजांकडून कुठं काय आपण घेतलोय, या शत्रुपक्षातनच घेतोय की, येऊ द्या की. पण मात्र यत्किंचितही कोणाच्याही काडीचीही अपेक्षा न करणारे हे पोलाद हे राजांच्याच तयारीमध्ये, या राजांच्याच तालमीमध्ये तयार झालं होतं. ही सारी माणसं, अरे तो प्रतापराव गुजरांसारखा माणूस आमच्या डोळ्यावर आम्ही आला पाहिजे. कधीतरी बहिलोल खाना सारख्या शत्रूच्या विरोधात लढण्यासाठी गेलेला माझा प्रतापराव गुर्जर, अगदी बहिलोल खान हाती आला. पण मात्र बहिलोल खानानं प्रतापराव गुर्जराला कसं आध्यात्मिक कचाट्यात पकडलं. प्रतापराव गुर्जराला बहिलोल खान म्हणाला, तुमची गीता सांगते आहे, पळणाऱ्याला आणि पाठमोऱ्याला झालेला वर वार करायचा. खरं तर जो शरण आलाय त्याला मरण देऊ नका असं 13व्या शतकामध्ये तुमचे चक्रधर स्वामी सांगून गेले. येतं शरण आले या काय मरण असे. अरे शरण आलेल्याला मरण देऊ नये हे तुमचं अध्यात्म सांगतं. खरं तर मला माफ कर, मला अभय दे, मला जीवनदान दे, परत स्वराज्याकडे कान्या नजरेनं पाहणार नाही. ही सारी याचना, ही सारी विवंचना त्या बहिलोल खानाने केली. आणि मात्र प्रतापराव गुर्जर विचारात पडले आणि सोडलं. प्रतापराव गुर्जरानं बहिलोल खानाला हातचा आलेला सोडलं. हीच बातमी राजांपर्यंत गेली आणि राजे मात्र द्वेषानं लालबुंद झाले. प्रतापराव गुर्जर भेटायला गेल्यावर राजा म्हणाल, प्रतापराव तुम्ही हाती आलेला शत्रू सोडला. यावर प्रतापरावांनी सारीच्या सारी घडलेली हकीकत हा साराच्या सारा अहवाल सादर केला. राजा म्हणाल, प्रतापराव, अरे शत्रूनं आपलं अध्यात्म वाचावं आणि त्या आध्यात्मिक कोंडीमध्ये आपल्याला पकडावं. पण तुमचं माझंच अध्यात्म सांगताय, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अरे ज्या वेळेस एखाद्या धर्माला ग्लानी येईल आणि समाज जीवनाला एखादा विटाळ लागेल, असं कुकर्म करणाऱ्या माणसाला सोडू नये हे तितकंच महत्वाचं आहे. अरे त्याच श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर जर गीता सांगितली नसती तर या अर्जुनानं हातामध्ये खंग घेतला असतं काय आणि त्या दुष्ट कौरवांचा संहार झाला असता काय. अरे जो धर्माच्या आड येईल, जो सामाजिकतेला बाधा त्याला आपण कापलंच पाहिजे. प्रतापराव, त्या बहिलोल खानाला पारिपत्य केल्याशिवाय तुमचं तोंड दाखवू नका. राजे खवळले, जराशे चिडले, जराशे रागवले, लालबुंद झाले आणि द्वेषानं लालबुंद झालेले राजे पाहिले. प्रतापराव बहिलोल खानाच्या दिशेने निघाला. सोबत फक्त 5-6 सैन्य घेतलं. वेगात दौडले वीर मराठी सात.
हे गाणं या प्रतापराव गुर्जरांवरच लिहिलेलं आहे. प्रतापराव 5-6 सैन्यांशी बैलखानाच्या छावणीत घुसले. अगदी वयवेगानं जसे वीज चमचमते आहे तसे दोन्ही हातांनी तलवार फिरवत आहे. परंतु हजारो सैन्यांच्या समोर प्रतापरावांचा कसला टिकाव लागलाय. अखेर प्रतापराव आपल्या सैन्यानिशी गतप्राण झाले. राजांपर्यंत बातमी आली आणि अखेर राजांना दुःख झालं. खरं तर मी चिडलो नसतो, जरासा रागावलो नसतो, रागाने लालगुंद झालो नसतो तर प्रतापराव गेले नसते. असा जर एक एक हिरा माझा गमावत राहिला तर स्वराज्याचं होईल कसं या विचारानं पुन्हा राजे निघाले आणि प्रतापरावांच्या घरी गेले. प्रतापरावाची कुंकू पुसलेली बायको राजांच्या समोर आली आणि राजांना म्हणाली, माझं काही नाही, पण राजा ही उपवर झालेली माझी लेक हिचं काय. यावर राजा म्हणाले, भगिनी याच्यासाठी तर मी आलो आहे. मुलीचा हात माझ्या राजा रामाच्या हातात घेण्यासाठी मी आलो आहे. किती दूर दुष्टा हा माझा राजा होता. खरं तर या राजाच्या जागी आजचा तथाकथित राजकारणी असते तर काय म्हणाले असते की आम्ही एवढे मोठे राजकारणी, आम्ही राजा, तो आमच्याकडे सेवक, ते आमच्याकडे कामाला आहेत, त्यांची मुलगी आमच्या मुलाशी कशी आपली बरोबरी होणार. पण मात्र प्रत्येक जाणाऱ्या प्रत्येक मावळ्याला माहित होतं माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाचं लालन पालन समर्थपणे माझं राज करतील. म्हणून ही माणसं इतकी बेधडकपणे आपला जीव राजांवर ओवाळून टाकू शकत होती. वर्तमानामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन 2005 पासून बंद झाली असेल. आयुष्यभर सरकारसाठी सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर सरकारी निवृत्ती वेतन दिलं जाणार नसेल तर निश्चितपणानं राजांनी प्रतापराव गुर्जराच्या मुलीचा हात आपल्या मुलाच्या हातात दिला. हे सरकारनं ध्यानात घ्यायला हवं. कारण जाणाऱ्याला प्रत्येकाला माहित होतं आपल्या पश्चात राजा आपला सांभाळ करणार आहे. तसं कर्मचाऱ्याला देखील आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचा सांभाळ सरकार करत आहे हे वाटलं पाहिजे. आणि त्यासाठी जुनी पेन्शन योजना प्रत्येक सरकारनं लागू केली पाहिजे. नवे शेतकऱ्यांना निवृत्ती वेतन दिलं पाहिजे. या नानाविध प्रकारच्या निवृत्ती वेतनातून सरकारबद्दलचा विश्वास संपादन झाला पाहिजे. ही बाब तितकीच महत्वाची आहे. प्रतापराव गुर्जरांनी जावं. तदनंतर राजांच्या आयुष्यामध्ये गेलेली एक एक माणसं, अरे कधीतरी तानाजी मालुसरे यांनी आठवला पाहिजे. अरे आपल्या मुलाचं लग्न काढलं, लग्नाचं वय होतं का रायबाचं, पण मात्र काहीतरी निमित्तानं राजांना आमंत्रण देता येईल. राजांचे पाय आपल्या गावाला लागतील, नवे आपल्या घराला लागतील आणि राजा आपल्या पर्यंत येतील. या येशेनं हा तानाजी मालुसरे आपल्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांपर्यंत पोहोचला. राजांनी पत्रिका वाचली, परंतु मासाहेब काही विचार विवंचनेत दिसल्या. राजा मासाहेब जरा विचार विवंचनेत दिसत्यात. यावर राजा म्हणाले, समोर असलेला तो कोंढाणा घ्यावा असं मासाहेबांची इच्छा आहे. तो शत्रूच्या ताब्यात असणं बरं नवं असं मासाहेब म्हणतात. मग राजा उशीर कशाला, लगेच जातो. नग ताना नग, तुझ्या लेकराचं रायबाचं लग्न उरकून घे, मग बघू. नाही मासाहेब, आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. अशी डरकाळी फोडून गेलेला कोंढाण्यावर गेलेला माझा तानाजी परत कधीही चालला नाही. त्यावेळेस तानाजीने काही मागितलं नाही, असं घडलं नाही. नाहीतर आज काल तानाजीचा आणि शिवाजी महाराजांचा संवाद प्रख्यात्रीने अतिशय छानपणे मांडला. तानाजी गेला, हा ये तानाजी ये, जरा बस. मग चहा घेणार की दूध घेणार की कॉफी. हो नग राजा नग. मग चहा घेतल्यावर तानाजी, अरे जरा एक काम होतं. काय काम होतं. नाही आधी हो म्हण, मग मी सांगतो. नाही राजा सांगा की. तो समोर तो दिसतोय ना, तो मोठा मोठा उंच उंच डोंगर, तो घ्यायचा. राजा मग 2-4 दिवसांनी घेतला नाही तर चालेल का. 2-4 दिवस म्हणजे का, बघा आता लग्न आहे. मग लग्न होऊन कार्यालय खाली करून नवरी माहेरी धाडून पुन्हा पहिल्या मुलाला आल्यावर सत्यनारायण पूजा करून पुन्हा माहेरी धाडून आलेल्या सगळ्या माणसांची पाहुण्यांची उठबस करून मग मी थोडासा मोकळा होईल. असला कोणताही संवाद इतिहास नाही. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इतिहास कधी घडला नाही. आम्ही गादीवर बसलो आहे, मागे लोड लावला आहे, जरासा हात गुडघ्यावर टेकावला आहे आणि वरती फॅन चालू आहे. एशीमध्ये बसलेल्या जेव्हा आम्ही असतो तेव्हा आम्ही म्हणतो इतिहास घडला पाहिजे. मित्रांनो, हा तानाजी मालुसरे जेव्हा कोंढाण्याच्या दिशेने गेला, जाताना आपला भाऊ सूर्याजीला घेऊन गेला. कोंढाण्यावर पोहोचलाय. या कोंढाण्यावर उदयभानासोबत घनघोर युद्ध होतो आहे आणि रक्ताच्या थरळ्यात पडलेला तानाजी सारा सैन्याने पाहिला. सैरावैरा सारं सैन्य पळायला लागलं आणि अखेर आता गड सोडून सैन्य जातं की काय याच विचारानं सूर्याजी कडाडला. स्वतःच्या रक्ताचा भाऊ रक्ताच्या थरळ्यात पडलेला असताना सूर्याजी कडाडतोय, खबरदार, गडावरनं कोणालाही आता उतरता येणार नाही. मी परतीचे दोर कधीच कापून टाकलेत. आता एकतर शत्रू सोबत युद्ध करून मरा, नाही तर गडावरनं उड्या टाकून मरा. हर हर महादेव. आणि पुन्हा सारं सैन्य आपलं बळ एकूण लढायला लागलं. हा कोंढाणा जिंकला आणि यानंतर मात्र
याच तानाजीचं शव पालखीमध्ये घालून मासाहेबांच्या दिशेनं जेव्हा निघालं, पेटलेल्या गंजी मासाहेबांनी पाहिल्या, पण बाकीचा तपशील माहीत नव्हता. गड आलाय हे कळालं आणि अखेर कोणीतरी कागाळी केली, मासाहेबांपर्यंत पोहोचलं. मासाहेब, बघा बघा, हा तानाजी आपल्या पराक्रमाने किती उन्मत्त झालाय. अहो, हा तानाजी पालखीत बसून येतो आहे. पालखीमध्ये बसण्याचा मान तर राजांचा, पण मासाहेब म्हणाल्या, अरे माझ्यासाठी जर यानं कोंढाणा घेतला असेल तर पालखीत बसण्याचा मान माझ्या तानाचा नाही, मग आहे कुणाचा? खरं तर उभ्या महाराष्ट्राची ही माता होती, एकट्या शुभाची माता नव्हती. मर्द मराठ्या प्रत्येक गड्याची, डोंगर दर्या कड्या कपारामध्ये 18 पगड जातीच्या मर्द मराठी मावळ्यांची ही माता होती. म्हणूनच हे स्वराज्य उभा राहिलं. राजांपर्यंत जेव्हा या तानाजीची पालखी आली, राजांनी आपल्या गळ्यातली कवड्याची माळ काढून तानाजीच्या शवावर ठेवली. मासाहेब फुंदू फुंदू धाय मोकलून रडल्या, अरे माझं लेकरू गेलं. ताना, तू गेलास, गड आला नसता तरी चालला असत रे, पण तू हवा होतास. हे मासाहेबांचे शब्द आहे. तर नंतर त्याच रायबाचं लग्न लावण्यासाठी मासाहेब आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज गेले, कारण प्रत्येक जणाची इमाने एक बार एक घ्यायची काळजी आणि त्याच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य माझ्याच कुटुंबातला आहे ही भावना राजांच्या जवळ होती. म्हणून हा इतिहास घडला. सारी माणसं राजांनी पेरली, पण राजांच्या याच आयुष्यामध्ये कधीतरी राजांची न्याय प्रवणता आम्ही विचारात घेणार आहोत काय? राजांची विचार प्रगल्भता कधीतरी आम्ही विचारात घेणार आहोत काय? राजांचं मातृप्रेम आम्ही कधी विचारात घेणार आहोत? या राजगडावरनं आता रायगडाच्या दिशेनं आपल्या स्वातंत्र्याची राजधानी हलवली जाणार होती आणि राजगडावरनं स्वारी खाली उतरली आणि राजगडाचा जो काही किल्लेदार होता तो सुभाजी राजांच्या पायावर पगडीदारी मस्तक ठेवून ढसढसा रडायला लागला. राज, इतके दिवस तुम्ही मला सहवास दिला आणि आज हा राजगड सोडून तुम्ही रायगडाच्या दिशेनं प्रस्थापित होताय. राजा तुमच्याशिवाय नाही जगू शकत. यावर राजांनी सुभांजीला सांगितलं, सुभांजी जरा जरा अश्रू आवरा. या राजाने सुभांजीला मिठी मारली आणि सुभांजीच्या कानामध्ये एक नेम सांगितला की सुभांजी, या जगामध्ये असलेली प्रत्येक प्रिय गोष्ट एक ना एक दिवस सोडावीच लागते. एवढा मोठ्या भौतिक वादापासून माझा राजा दूर होता आणि अखेर मासाहेब आणि राज हे पाचाडच्या राजवाड्यापर्यंत पोहोचलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. समोर रायगड सूर्यानं न्हावून निघाला होता आणि बाहेर बसलेल्या मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये काही चर्चा चालू झाली. मासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतायत, मासाहेब बघा तो रायगड स्वराज्याची नवी राजधानी आणि हा पाचाडचा राजवाडा तुमच्यासाठी बांधलाय. यावर मासाहेब म्हणाले, शोभा, अरे स्वतःसाठी एवढा मोठा रायगड बांधलाय आणि माझ्यासाठी पाचाडचा राजवाडा का रे? एवढी का जड झाले मी? यावर छत्रपती शिवाजी महाराज कडाडले, मासाहेब तुम्ही सांगत नसलात तरी तुमच्या खोकल्याचा आवाज आम्हाला जाता येता आमच्या हृदयाचे तरंग हेलावतो आहे. नाही सोसणार तुम्हाला त्या रायगडची गार हवा आणि म्हणूनच तुमच्यासाठी हा पाचाडचा राजवाडा बांधलाय. मग शिवबा, तू माझं रोजचं जे दर्शन घेतो त्याचं काय रे? यावर मासाहेबांना हा वाघाचा छावा म्हणाला, मासाहेब बघा तो रायगड फक्त तुमच्याच साठी तिरपा बांधलाय. ज्यावेळेस तुम्ही सकाळी तुळशी दर्शनासाठी बाहेर याल त्यावेळेस या पाचाडच्या राजवाड्यातून ही घंटा निनादेल. ही घंटा मला त्या रायगडावर असलेल्या 10 ते 12 फुटाच्या शिळेवर आणेल आणि तुमच्या सोबत संपूर्ण जगाचा जरी सूर्योदय पूर्वेला होत असेल मासाहेब, परंतु तुमच्या रूपानं या शुभाचा सूर्योदय पश्चिमेला होत असेल मासाहेब. सारं जग पूर्वेला तोंड करून सूर्यदर्शन घेत असेल, पण हा शुभा मात्र पूर्वेला पाठमोरा होऊन पश्चिमेला तुमचं दर्शन घेत असेल मासाहेब. किती मोठं मातृप्रेम होतं. खरं तर तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जर अनुयायी असू तर मी म्हणेल की या महाराष्ट्रातले तमाम वृद्धाश्रम ज्या दिवशी बंद होतील त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उद्घोष करण्याचा तुम्हाला आम्हाला अधिकार आहे. खरं तर उतार वयामध्ये आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणारी नवी पिढी आम्ही घडवतो आहे आणि तीच पिढी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जयघोष करते आहे. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या कोटावर आले, जाकीट पाकिट लाकिटापर्यंत आले, पण तुमच्या माझ्या हृदयाचा ठाव शिवाजी महाराजांनी घेतला नाही. हे मी आवर्जून अगदी दुःख व्यक्त करून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं प्रेम तुम्ही आम्ही पाहिलं, त्यांची विचार प्रगल्भता पाहिली.
एकदा असंच झालं. पंत बोकिलांपर्यंत मंदिरामध्ये गेले, मंदिरात दर्शन घेतलं. राजा बाहेर आलं. आपल्या साऱ्याच्या साऱ्या या बिलोरी ऐश्वर्य संपन्न या डोंगर दर्या कड्या कपाराकडे राज पाहत होतं. खरं तर शून्यातून विश्व उभा केलं होतं. हे मर्द मराठी पोलादी छाटात दाडातल्या मावळ्यांनी माझ्या सोबत उभा केला आहे, हा सारा विचार राजांच्या मनात असताना मागणं पंत बोकील आले आणि राजांना म्हणाली, राजा जरा निघावं का? यावर राजांनी पंत बोकिलांना प्रश्न केला, बोकीलजी, हिंदू धर्माची जी प्रार्थना स्थळं असतात ना, त्याच्या बाहेर हे जे दगडी कासव असतं त्याचं नेमकं प्रयोजन काय हो? गोपील अनुत्तरित झाले. पण मात्र राजाने उत्तर दिलं की हे बघा पंतजी, ज्याप्रमाणे हे कासव आपले पाय माग घेऊन येथे बसलाय, त्याप्रमाणे या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना प्रत्येकानं आपला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे सारे षड्रिपू या कासवाच्या पायाप्रमाणे माग करून अगदी शालीनता, नम्रता, लीनता आणि संवेदनशीलतेच्या मनानं मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करावा. एखाद्या तत्ववेत्यालाही सुचू नये असे विचार माझ्या राजांचे होते. पण मात्र हा माझा राजा तुमच्या माझ्या आचारानं, विचारानं कधीतरी अवतीर्ण होणार आहे काय? हाही देखील तितकाच महत्वाचा प्रश्न. माझ्या राजांची न्याय प्रवीणता काय होती? माझे राजे कर्नाटकाच्या स्वारीवर होते आणि संभाजीनं अण्णाजी दत्तोंची सुषा गोदावरी हिच्या सोबत कुकर्म केला आहे अशी बातमी सोयराबाईच्या चुलीवर शिजली. अगदी याच बातमीचा खमंग वास राजांपर्यंत कर्नाटकामध्ये कसा पोहोचेल याची ही चोख व्यवस्था करण्यात आली. राजा उद्विग्न झालं. अरे राजाच्या पाटलाचे हात छाटणारे आम्ही, अरे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेमध्ये आई शोधणारे आम्ही, आणि आमचेच पुत्र जर स्त्री सोबत कुकर्म करत असतील तर आमच्या या जन्माचं काय झालं सार्थक? राजे विचार विवंचनेत होते. अखेर कर्नाटकची स्वारी पार पडली. राजा अगदी स्वराज्यामध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी सदर भरली. संभाजीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आणि राजा कडाडलं, संभाजी, फर्जंद म्हणून कमरेला लावलेली ही तलवार बाजूला काढा. भोसले खानदानाची आणबाण शान असलेली ही कवड्याची माळ बाजूला काढून ठेवा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला निर्दोष साबित कराल त्याच दिवशी हे सारं तुम्हाला लिहिण्याचा अधिकार आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, अरे स्त्रीच्या पदराला हात घातल्यावर स्वराज्यामध्ये शिक्षा काय? एक तर तोफेच्या तोंडी देणं किंवा कडे लोट करणं. यावर राज संभाजीशी बोलतायत आणि संभाजी कडाडला, राज तोफेच्या तोंडीच नव्हे आणि कडेलोट नव्हे, मला दोनही शिक्षा द्या. पण मात्र मी जिच्यावर अन्याय केला आहे ती गोदावरी जर या ठिकाणी मी अन्याय केलाय असं जर म्हणाली, तिनं जर कबूल केलं आणि ती जर सत्य वदली तर मला मिळेल ती शिक्षा मी स्वीकारायला तयार आहे. अखेर गोदावरीच्या दिशेने घोडेस्वार गेले. घोडेस्वार पोहोचेपर्यंत दुर्दैवानं गोदावरीनं स्वतःच्या जीवाचं बरं वाईट केलं होतं. पण मात्र इतिहास वाचताना मनात विचार येतो, यदा कदाचित हीच गोदावरी जर प्रत्यक्ष मंत्रिमंडळापर्यंत पोहोचली असती, सदरेपर्यंत आली असती आणि राजांसमोर माझ्यावर याच संभाजीनं अन्याय अत्याचार केला असं वदली असती, तर याच राजानं आपला पुत्र संभाजी याला तोफेच्या तोंडी दिलं असतं. म्हणजे स्वतःच्या पुत्राला तोफेच्या तोंडी देणारं ते निष्ठुर मन म्हणावं की पुत्रप्रेमानं न वेडावलेलं आणि न्याय प्रवीणतेनं प्रेरित झालेलं ते एक राजमन म्हणावं. हे राजांच्याच बाबतीत शक्य आहे. हाच माझा राजा. कालांतरानं हा राजा गेला, पण या राजानंतर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कित्येक राजे जन्माला आले, कित्येक प्रतिशिवाजी जन्माला आले. ते आम्ही कधीतरी उघड्या सताट डोळस नीट डोळ्यांनी पाहणार आहोत काय, की फक्त शिवाजी महाराज पुन्हा जन्माला या एवढंच म्हणणार आहोत? धुळे जिल्ह्यातील सामोड हे छोटंसं गाव. या गावामध्ये भिलाटी आणि या भिलाटीमध्ये छोटंसं कुटुंब राहत आहे. नवरा बायको आणि त्यांची ती 2 मुलं. दुर्दैवाने काळानं घाला घातला आणि या घरातला कर्ता पुरुष त्याचं निधन झालं. शेवटी त्या बाईवर बाका प्रसंग ओढावला. बाईने विचार केला काय करावं, त्यात 3रं पोरग पोटात वाढताय. आजूबाजूच्या समाजानं विभत्सना केली. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं, अरे पोटातलं 3रं पोर पाडून टाक. कोणाच्या नावानं वाढवते? ज्याच्या नावानं वाढवते तो जिता आहे काय? आता काय करावं या विचार विवंचनेमध्ये असताना या स्त्रीची बहीण तिला आधार झाली. ती म्हणाली, पोटात वाहणारं पोर हे देवाची भेट असते, नाही पाडायचं, माझ्याकडे राहायला चाल. बहीण आपल्या ह्या धाकल्या बहिणीला घेऊन आपल्याकडे राहायला घेऊन गेली. यथा अवकाश प्रसूती झाली आणि बाळ जन्माला आलं. बाळाचं नाव ठेवलं राजा. आता या दोनही बहिणी रानामध्ये रानामधून जाऊन ती मोहाची फुलं गोळा करून आणत, त्याची दारू पाडत, ती बनवत आणि जाणाऱ्या येणाऱ्याला ती विकून आपला उदरनिर्वाह करत असे. हळूहळू वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष झाले आणि आता राजा 2-3 वर्षाचा झाला. घरी ही लहान लेकरं सांभाळण्याचं काम आजीकडे असे.
आजीला आता ही 2 मुलं सांभाळायची, त्यातलं हे तिसरं छोटंसं राजा नावाचं पोरग आणि हे काहीसं अवखळ काहीसं अवचिंद. आजीला सांभाळताना खूप त्रास होत असे आणि अखेर या राजाला नेमका आता कसा लगाम घालायचा याची आजीला नामी युक्ती सुचली. राजाचे कसे घास 2 घास खाऊन झाले की घरामध्ये तयार असलेल्या मोहच्या फुलांच्या दारूचे 4-5 थेंब ही म्हातारी या मुलाच्या तोंडात टाकत असे. हा राजा सांच्यापर्यंत निश्चित झोपत असे. अगदी 3-4-5 वर्षाचा राजा झाला, 6 वर्षाचा राजा झाला आणि अखेर शाला बाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाच्या हेतून गुरुजी दाराशी आले. दार ठोठावलं आणि हात चांगला दृष्टीनं बलदंडा असलेला राजा गुरुजींच्या नजरेत भरला. गुरुजींनी खांद्यावर टाकला. राजा शाळेत नेला. हळूहळू राजा शिकू लागला. 1ली 2री 3री झाली. आता राजा गुरुजींशी अगदी गळ्यातला ताईत झाला. खरं तर राजाला अभ्यासाचं वेड लागलं आणि शाळेमध्ये आल्यावर मध्यान्ह भोजनाच्या रूपानं आपल्या पोटाची खळगी फाटली आहे याच हेतून राजा शाळेत जाऊ लागला. शाळा म्हणजे माझ्या पोटाची खळगी भागण्याचं साधन ह्याच विचारानं राजा प्रेरित झाला आणि या बालमनावर आपल्या पोटाची खळगी भागवण्याच्या हेतून शाळेपर्यंत गेलं पाहिजे हा संस्कार कोरला गेला आणि गुरुजींनाही ते हवं होतच. हाच राजा आता 4थीला गेल्यावर शिष्यवृत्ती परीक्षेला बसवावं असा विचार गुरुजींच्या ध्यानी आला आणि गुरुजींनी तो बसवलाही. राजाला सांगितलं नित्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि शिष्यवृत्ती परीक्षेची गुरुजी तयारी करून घेऊ लागले. यथावकाळ दिवस जात गेले आणि आता 4थीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेची वेळ येऊन ठेपली. उद्या परीक्षा होती. गुरुजींनी सांगितलं राजा आज घरी जाशील, शांततेने अभ्यास करशील, उद्याच्याला तालुक्याच्या गावाला जायचं आहे, उद्या तुझ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर आहे. राजा शांच्याला घरी आला. अगदी आई जवळ गेला. आईला सांगितलं हे बघ आई, रोज मी शांच्याला जेव्हा घरी येतो तेव्हा तू दारू प्याल्यामध्ये भरते, पण हे प्याले आलेल्या ग्राहकाच्या हातामध्ये नेऊन देण्याचं काम जरी मी करीत असलो तरी आज मात्र आई मला जरासा अभ्यास करू दे, उद्या माझ्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर आहे, बघ मला उठू नको बरं का ग. आईने अगदी आनंदाच्या डोळ्याने या बाळाकडे पाहिलं आणि हा बाळ अभ्यासाला बसला. एक टोळकं आलं, दारू प्यायला बसलं. आज आईनं स्वतःच्या हाताने हे प्याले भरले आणि हे सारेच्या सारे प्याले आईनं स्वतः नेऊन दिले. आज मात्र राजा अभ्यासाला बसला होता, आलेल्या ग्राहकाला दारू देत नव्हता, पण अखेर मात्र अर्ध्या प्यालेल्या मध्यधुंद झालेल्या एका ग्राहकाने राजाला आवाज दिला, अरे ये लेका राजा, ये की इकडं, हे 2 रुपये घे आणि शेजारच्या दुकानात जाऊन चखना घेऊन ये. चखना म्हणजे मद्यपान करताना खाल्ला जाणारा कुरकुरीत पदार्थ. राजा म्हणाला, आई सांग ना ग काकांना, माझा उद्या शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर आहे ना, नका ग मला पाठवू. पण आईनं जरासं केविलवाण्या आणि आशाळभूत नजरेनं या राजाकडे पाहिलं. लेका अरे नित्याचं ग्राहक आहे, जर नाराज झालं तर उद्यापासून येणार नाही, आपल्या पोटाचा प्रश्न, एवढ्या वेळेत जा की. आणि अखेर आईच्या विनंतीनं राजा उठला आणि पैसे घेऊन शेजारच्या दुकानात गेला. तिथेही गर्दी होती. काहीसा थांबला. मनामध्ये फक्त होती शिष्यवृत्तीची परीक्षा, फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. अखेर राजानं तिथनं चखना घेतला, ग्राहकापर्यंत आला आणि पुन्हा एकदा राजा अगदी एकाग्रतेने अभ्यासाला बसला. पहिलं टोळकं गेलं, दुसरं टोळकं आलं, तेही मद्यपान करत होतं आणि अखेर पिता पिता पुन्हा त्याच्या एका माणसानं राजाला आवाज दिला, अरे ये राजा, ये की लेका इकडं, धरे की पैसे आणि जा शेजारच्या दुकानात चखना घेऊन ये. आई सांग त्यांना आता काय बी झालं तर मी जाणार नाही, करू दे की मला अभ्यास. आणि आईने मुलाच्या बोलण्याला दुजोरा दिला. आई म्हणाली, चखना आणायचा असेल तुम्ही जावं, राजा जाणार नाही, त्याला अभ्यास करू द्या, त्याचा उद्या पेपर आहे. आणि अखेर मध्यधुंद झालेलं, रागाने लालगुंद झालेलं ते गिराईक उठलं, राजापर्यंत आलं, राजाची कॉलर पकडली आणि म्हणालं, भिलाटीत जन्माला आलायस, शिकून सवरून मोठा डॉक्टरनी कलेक्टर होणार आहेस होय. या बोलण्यानं आईच्या काळजाचा छेद घेतला. हातामध्ये असलेला दारूचा प्याला पडला. आई लेकरात जवळ गेली, आपल्या लेकराला उराशी धरलं आणि आई म्हणाली, होय मनाबी पोऱ्या, एक दिवस डॉक्टरने कलेक्टर होईस. हाच राजा याच 4थीच्या स्कॉलरशिपच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये तालुक्यात अव्वल आला. नवे 10वीला हाच राजा प्रथम आला. 12वीला हाच राजा तालुक्यात प्रथम आला. भिलाटीमध्ये जन्माला आलेला, जन्माअगोदर पितृछत्र हरपलेला, लहानपणी दारूच्या बाळकडून प्यालेला, हा शिष्यवृत्तीमध्ये प्रथम आलेला. 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्याचा प्रथम श्रेणी मिळवलेला राजा ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर झाला आणि नवे तो पुढच्या UPSC परीक्षेमध्ये पास झाला. आणि हाच राजा आज धुळे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे. त्याचंच नाव डॉक्टर राजेंद्र भारूड. कधीतरी या राजाला भिलाटीमध्ये जन्माला आला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज का म्हणू नये. आणि भिलाटीमध्ये जन्माला आलेल्या आणि ज्यावेळेस ग्राहकांनी हिणवलं की शिकून सवरून मोठा डॉक्टरनी कलेक्टर होणार आहेस होय, त्यावेळेस याच राजाला आपल्या उराशी कवटाळून, होय मनाबी पोऱ्या, एक दिवस डॉक्टरनी कलेक्टर होईस, हे स्वप्न देणाऱ्या त्या आईला माँसाहेब जिजाऊ का म्हणू नये, हाच प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे.
जातीपातीच्या राजकारणामध्ये आम्ही राजांना बांधून ठेवावं, जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामध्ये बाबासाहेबांना आम्ही बांधून ठेवावं. अरे आम्ही त्यांना बारीक करतो आहे, आम्ही त्यांना अजून खुलं बनवतो आहे. अरे आकाशाला प्रगल्भता येईल इतकं मोठं मोठेपण, आकाशाला गवसणी घालू इतकं मोठं या लोकांमध्ये उत्तुंगपण होतं, पण आम्ही त्यांना काहीसं बारीक करतो आहे. तुमचं माझं प्रत्येकाचं काम आहे की ही सारी माणसं गगनाला भिडली पाहिजे आणि आजच्या नव्या पिढीमध्ये चारित्र्याच्या, विचाराच्या, आचाराच्या रूपाने अवतीर्ण झाली पाहिजेत. पण कधीतरी आमच्या या जबाबदारीकडे कधीतरी आम्ही आमच्या उत्तरदायित्वाकडे उघड्या डोळ्यात सतत नीट डोळ्यांनी पाहणार आहोत काय, हा तितकाच महत्वाचा प्रश्न. अरे भंडारा जिल्ह्यामधली पूर्वाश्रमीची ती पद्मशिला तिरपुडे नावाची मुलगी, जिनं पुढं प्रेमविवाह केला आणि पूर्वाश्रमीची पद्मशिला तिरपुडे आता मात्र पद्मशिला पवन खोब्रागडे झाली होती. गोरगरीब घरात जन्माला आली, लग्न झालेला तोही गरीब आणि त्याच्यासोबत उदरनिर्वाह भागवायचा कसा याच आशेने औरंगाबाद पर्यंत आले. औरंगाबादमध्ये काही दिवस राहिले, राबराब काबाड कष्ट केले, पण मात्र एवढ्या साऱ्या कालावधीमध्ये संसार वेलीवर 2 फुलं फुलली, 2 मुलं झाली. आता एवढ्या मोठ्या साऱ्या खात्यापेत्या तोंडांची भूक शमवायची कशी हा प्रश्न डोळ्यासमोर होता. आणि लौकिक अर्थानं गरीबाला स्वतःची भूक स्वतःच्या हातानं कष्टानं घामानच भागवावी लागते, हे सारच्या सारं ते याच डोळा अनुभवत होते. आणि अखेर मनामध्ये एक विचार स्फुरला, नाशकासारख्या धार्मिक स्थळापर्यंत आपण पोहोचूयात, तिथे गंगेच्या तटावर राहूयात. यदा कदाचित काही झालंच आयुष्यात सोनं तर होईल. आणि हे कुटुंब आता नाशकापर्यंत पोहोचलं, गंगेच्या तटावर पाल ठोकला. या पालामध्ये कुटुंब राहील. हा माणूस गोर गरीब जरी असला तरी मात्र स्वाभिमानी होता, नाही मागितली भीक. अरे सकाळी उठल्यापासून हॉटेलमध्ये कामाला जाई, वडापाव विकले, नवे हॉटेलमध्ये टेबल पुसले, पण मात्र स्वाभिमानाने जगत होता. अशातच आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून पद्मशिला देखील काम करत होती. एक दिवस कधीतरी जाहिरात वाचली की महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं शाळेत जरी गेलं नाही तरी शिक्षण घेता येतं, हाच विचार मनातच स्फुरला. आपल्या पतीजवळ मनोदय व्यक्त केला आणि त्यानेही दुजोरा दिला. पद्मशिला आता बीएच्या वर्गात प्रवेशित झाली होती. पहिलं वर्ष झालं, दुसरं झालं, तिसरं झालं आणि सलग 3 वर्षानंतर पद्मशिलेनं पदवी घेतली. आणि मनाला आता एमपीएससीचं स्वप्न खुणावं लागलं. पुन्हा नवऱ्याजवळ सांगितलं आपल्या काही 2 अपेक्षांवर मुरड घालावी लागेल. अरे अपेक्षा होत्या तरी काय, 18 विश्व दारिद्र्यात राहणारी माणसं, पण तरी सुद्धा कधीतरी पोटाला चिमटा घ्यावा लागेल हे आपल्या पतीला हिनं सांगितलं. पतीनेही सांगितलं, होय पद्मशिले तू जर शिकणार असशील, तू शिकून सवरून मोठी होणार असशील तर तू म्हणशील ते मी करेल, फक्त तू शिकली पाहिजेस, एवढंच तुझ्या ध्यानी मनी ठेव. आपल्या नवऱ्याचा आशावाद, नवऱ्याचं स्वप्न आपण वास्तवात उतरवलं पाहिजे हे पद्मशिलेनं आपल्या ध्यानाशी धरलं. आणि अखेर काय हवं, मला लागतील ती पुस्तकं द्या. अरे काबाड कष्ट केला, राबला, हमाली केली असेल, कधीतरी फ्लेवर बॉक्सच्या कारखान्यामध्ये जाऊन रात्रंदिवस मेहनत केली असेल. हाच पवन खोब्रागडे नावाचा माणूस आपल्या पत्नीच्या अभ्यासाच्या ईर्ष्येसाठी नाना प्रकारची पुस्तकं आणत होता आणि बायकोही ती पुस्तकं वाचत होती. अरे पलंगावर पुस्तकं, पलंगाच्या खाली पुस्तकं, घरात जिकडे तिकडे पुस्तकं, पण पद्मशिला पुस्तकं वाचत होती. आणि अखेर हीच भंडाराला जन्माला आलेली, औरंगाबाद पासून नाशिकला आलेली आणि आपली शिक्षणाची आस ध्यानी धरलेली पद्मशिला एक दिवस पोलीस उपनिरीक्षक झाली आणि तिचंच नाव हीच पद्मशिला पवन खोब्रागडे आहे. उभ्या महाराष्ट्रात ती चमकली, पण त्यामागे असलेली तिची ईर्ष्या, त्यामागे असलेली तिची साधना कधीतरी आम्ही ध्यानी घेणार आहोत काय. आपल्याला आलेलं यश पद्मशिलेनं आपल्या पतीच्या चरणावर समर्पित केलं की पवन खोब्रागडे नावाचा माणूस जन्माला आला नसता तर ही पद्मशिला कधीही PSI झाली नसती, असं तिनं मंचावर सांगावं. हे सारं कधीतरी आम्ही पाहिल्यावर याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली ही पद्मशिला मला सावित्रीच्या रूपानं दिसती आहे आणि माझी सावित्री शिकली पाहिजे ह्या ईर्षेनं, ध्येयवादानं प्रेरित झालेला तो पवन खोब्रागडे मला महात्मा ज्योतिबा फुलेंचा वारसदार दिसतो आहे. तो तुम्हाला कधीतरी दिसणार आहे काय, हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. सारी ही माणसं जर आमच्या लेकरांपर्यंत आम्ही घेऊन गेलो तर आमच्या लेकरांचं स्फुल्लिंग चेतन आणि हजारो पद्मशिला याच फुलांमधनं उमलतील. पण कधीतरी आम्ही या फुलांना उमलण्यासाठी तितकंसं त्या मातीमध्ये ओलावा देणार पाणी, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, संस्काराचं ओतणार आहोत काय, हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. अरे अहमदनगर जिल्ह्यामध्ये डोंगर दऱ्या कड्या कपारात वसलेला अकोले हा तालुका, याच अकोले तालुक्यातलं कुंभारणा नावाचं एक गाव. अरे वनराईमध्ये झाडांमध्ये लपलेलं हे गाव, याच गावामध्ये एक कानडे धनगर कुटुंब मुकेश सदगीरांचं
हाही माणूस काय खूप अनुकूल अशा परिस्थितीतला नव्हता, पण मात्र जरी एखाद्या शाळेवर प्रयोगशाळा परिचर असला तरी आपल्या मुलाचा ध्येयवाद त्यानं जाणला. छोटासा असलेला हर्षद शाळेमध्ये जाईल, पण कुस्तीचा काहीच विलक्षण वेळ, मी कुस्ती खेळन, कुस्तीमध्ये उच्चांकी नाव कमवील, हे जेव्हा वडिलांना या हर्षदनं सांगितलं, वडिलांनी हर्षदला उचललं आणि नाशकाजवळच्या असलेल्या भगूरच्या बलकवडे व्यायाम शाळेत आणून ठेवलं. तेथे हर्षद आता कुस्तीचे डाव मांडू लागला, तेथे सराव करू लागला, अंग मेहनत करू लागला आणि अखेर पाहता पाहता हर्षद इतका बलदंड झाला की या हर्षदनं सैनिकी प्रवेशासाठी असलेल्या साऱ्या अटी पूर्तता केल्या आणि हर्षद सैन्यात भरती झाला. पण सैन्यात भरती झाल्यानंतर माझं उच्चांकी पैलवान होण्याचं स्वप्न कदाचित बाजूला राहील, कदाचित त्याला बगल बसेल, म्हणून पुन्हा सैन्यातनं मागे येवा की काय म्हणून वडिलांजवळ गेला, आईच्या कुशीत घेतला, फुंदू फुंदू रडला. आई जरी गरिबी असली, मी सैन्यात दाखल झालो असलो, पण या सैन्यातनं जरासं मागे यावं आणि पुन्हा कुस्तीला आलिंगन द्यावं असं वाटतंय. मातीत पुन्हा पुन्हा डाव रमवावे, काय करावं आई? यावर आईने सांगितलं, हर्षद, जगात तू काही बी झालास तरी चालेल, पण जे होशील ते एकदम टापचं झाला पाहिजे. असं म्हणलेला हर्षद पुन्हा सैनिकांमधून बाहेर आलाय आणि आता पुन्हा कुस्तीचे फळ रंगवतो आहे. हाच हर्षद पुन्हा काका पवारांच्या तालमीत पुण्याला गेला, 2-3 वर्ष सराव केला आणि 2020 चा महाराष्ट्र केसरी ठरला. हर्षद मुकेश सदगीर. कधीतरी या हर्षद सदगीर मध्ये तुम्हाला आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सापडणार आहेत काय? गाया गुरांमागे उभ्या राहणाऱ्या, गाया म्हशी धुणाऱ्या त्या आईमध्ये कधीतरी आम्हाला माँसाहेब जिजाऊ दिसणार आहे काय? आणि आपल्या लेकराच्या अंग मेहनतीनंतर त्याची शारीरिक भूक भागली पाहिजे, त्याचं बळ एकवटलं पाहिजे, त्याला खुराक मिळाला पाहिजे, म्हणून गाडीवर 50-50 किलोमीटरच्या अंतरावर 10-10, 12-12 लिटरच्या किटल्या आणणारा मुकेश सदगीर नावाचा त्या हर्षदचा बाप आम्हाला शहाजी भोसल्यांच्या रूपाने कधीतरी दिसणार आहे काय? हेही तितकंच महत्वाचं आहे. राजांच्या नंतर अनेक थोर माणसं जन्माला आली, ती माणसं वाचत वाचत आम्ही लहानसं मोठे होऊ शकतो, हा कधीतरी विश्वास आम्हाला येणार आहे काय? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. खर तर तुम्ही आम्ही प्रत्येक जण राजांचं नाव घेतो. यदा कदाचित आज जर राजे अवतीर्ण झाले, राजे अवतीर्ण तर होणार नाहीतच, पण राजे जर अवतीर्ण झाले तर सगळ्यात अगोदर आम्ही व्याख्याते मंडळी पुढे जाऊ. राजे का आलात? नाही म्हणजे तसं तुम्ही आला नसता तरी चाललं असतं, अगदी आमचं व्यवस्थित चालू आहे, आम्ही तुमचंच नाव घेतोय की, असं सारं जरी असलं पण या राजांच्या बाबतीमध्ये आम्ही कधीतरी मागे वळून माँसाहेब जिजाऊंच्या सुसंस्कार सिंचनाकडे वळून बघणार आहोत काय? अरे लहानपणी राजे कीर्तनाला गेले, तुकोबांचं कीर्तन ऐकून घरी आले आणि माँसाहेबांच्या कुशीत घुसले. माँसाहेबांना म्हणाले, तुकोबांचा अभंग आई मला कळाला नाही ग. आईनं सांगितलं अभंग कोणता होता? यावर राजे म्हणाले, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. यावर आईनं सांगावं, पुराचं पाणी वाहत आहे, नदीमध्ये तुडुंब भरलेलं दुधडी भरलेलं पाणी आहे आणि या पाण्यामध्ये एक बहारदार बलदंड असं मोठं झाड आहे. हे झाड या पाण्याला ललकारताय, त्याला मिथ्या अभिमान झालाय, त्याला गर्व चढलाय आणि या पाण्याला ललकारणाऱ्या मिथ्या अभिमान चढलेल्या आणि गर्वानं काहीतरी वरती पोहोचलेल्या या झाडाला मात्र आपण पुन्हा जागेवर आणलं पाहिजे. या ईर्षेनं, पाण्याच्या जोरदार धडकेनं हे बलदंड असलेलं मोठं झाड मात्र उन्मळून पडतं. म्हणजे त्या झाडाच्या नाशाला त्याचीच प्रवृत्ती कारणीभूत आहे. पण त्या झाडाच्या शेजारी असलेलं एक छोटंसं गवताचं पात, ते पाणी आल्यावर थोडंसं झुकतं, थोडंसं वाकतं, पाणी जायला जागा करून देतं आणि तदनंतर पाण्यावर अगदी स्वाभिमानानं डवलत राहतं. या अभंगातून तुकोबांना श्रोत्यांच्या मनावर विनम्रतेचा संस्कार करायचा आहे. यावर बाळराजा आईला म्हणाल, आई मला बी असं काहीतरी सुचतंय ग, सांग बाळा काय सुचतंय? यावर शिवबानं माँसाहेबांना सांगावं, हे बघा ही केळीचं पान जर पाहिलं ना, चिंचेच्या पानाच्या तुलनेनं किती किती मोठं आणि त्या चिंचेचं पान केळीच्या पानाच्या तुलनेनं किती किती छोटं, पण केळीचं पान जागोजागी फाटलेलं असतं, वारा अडवायला जातं आणि स्वतःचाच ऊर फाडून घेतं. या उलट चिंचेचं पान वारा जायला जागा करून देतं आणि वाऱ्यावरच स्वार होतं. खरं तर या बालवयामध्ये केळीचं पान, चिंचेचं पान यांची तुलना करण्याचं मोठेपण या बाल शुभामध्ये कसं आलं असेल? त्या
माय लेकरांची ही चर्चा का चालू असेल आणि त्यांच्यामध्ये होणारी चर्चा आज वर्तमान घराघरांमध्ये चार भिंतींमध्ये का होत नाहीये आणि हे सुसंस्कार सिंचनाचं वारं महाराष्ट्राच्या कणाकणातून का भिनत नाहीये हाच देखील खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही आम्ही सारे घेतो, पण मी अगदी आवर्जून आणि अभिमानानं स्वाभिमानानं धाडसानं सांगेल की माझ्या राजानं उभ्या आयुष्यात मद्याच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. आज जो जो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असेल अगदी त्याला मी प्रत्येकाला आवर्जून सांगेल की उभ्या आयुष्यात परत कधी मद्याच्या थेंबाला स्पर्श करू नका, तरच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना शिरोधार्य केल्याचं सार्थक होईल. पण दुर्दैवानं शिवजयंती आली, भीमजयंती आली की आमच्याकडं मद्याचं विक्रमी उत्पादनच नव्हे तर मद्याची विक्रमी विक्री सुद्धा होते आणि कणाकणामध्ये लहानशी सगळीच्या सगळी ज्यांच्या वयामध्ये मावळ्यांनी उभा महाराष्ट्र घडवला अशी सगळी कावळी बेधुंद मध्यधुंद असतात. ही वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे, ही तुम्ही तुमच्याच डोळ्यानं नीट पाहताय, पण मात्र प्रत्येक जण फक्त पाहतोय आणि निशब्द राहतोय. त्याच शब्दांना बांध फुटावा म्हणून माझा व्याख्यान प्रपंच आहे. खरं तर शाळांमधनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे असं तुम्ही आम्ही म्हणतो, परंतु मी शिक्षक असताना सुद्धा माझ्या मनामध्ये बऱ्याचदा हा विचार येतो, बऱ्याचदा माझ्या स्मृती संपुटामध्ये कायम या विचारांना कल्लव केलेला असतो की अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विस्तृतपणे माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत का दिला जात नाही. इतिहासाचं पुस्तक जर उचकलं तर पहिल्या पानावर अफजल खानाचा वध, पान उलटलं लगेच दुसऱ्या पानावर पन्हाळ्याला बेढा, तिसऱ्या पानावर पुरंदरचा तह, चौथ्या पानावर आग्र्यावरनं सुटका, त्याच्या पुढच्या पानावर गड आला पण सिंह गेला, संपला इतिहास. माझं तर मत आहे प्रत्येक इयत्तेला आज या इयत्तेला जीवा महाला, त्या इयत्तेला येसाजी कंक, या इयत्तेला तानाजी मालुसरे, पुढच्या इयत्तेला अजून एखादा राजांचा असलेला एखादा मावळा की जो शिवा काशीदासारखा असेल, तो संभाजी काळजी कोंढाळकरासारखा असेल. ही माणसं प्रत्येक इयत्तेमध्ये का दिली जात नाही? प्रतापराव गुजर पुन्हा पुन्हा आमच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना का शिकवला जात नाही? राजांमध्ये असलेलं आणि त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांमध्ये असलेलं धैर्य, त्यांच्यामध्ये असलेलं शौर्य या विद्यार्थ्यांमध्ये अवतीर्ण करण्याच्या हेतून तुम्ही आम्ही का तळमळून उठत नाहीये हे तितकंच महत्वाचं आहे. खरं तर येथे बसू नको, तेथे बसू नको, आज उठू नको, उद्या रुसू नको, परवा बोलू नको, आता तू हे करू नको, तू ते करू नको असं वारंवार जर आम्ही आमच्या मुलांना सांगत असू आणि तदनंतर जर पुन्हा तू काहीतरी केलं पाहिजे असं जर आम्ही म्हणत असू तर तो मुलगा नेमका काय करेल? पहिल्या 10त का आला नाही, दुसऱ्या 12त का आला नाही हा विचार जर आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत नेत असू आणि विद्यार्थ्यांमध्ये फक्त परीक्षेसाठी एक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांमधून उच्चांकी गुण मिळवणं एवढं जर आम्ही आमच्या आयुष्यामध्ये आमचं स्वप्न जर गृहीत धरत असू तर छत्रपती शिवाजी महाराज घडणार नाहीत, तर तो विद्यार्थ्यांमध्ये धमन्यांमध्ये असलेलं रक्त संस्काराच्या सिंचनानं ते पेटलं पाहिजे, नवे नवे पेटून उठलं पाहिजे आणि त्यानं अजून पुन्हा मशाल खांद्यावर घेऊन हजारो लोकांच्या विचार ज्वाला पेटवल्या पाहिजेत. त्याच दिवशी हे सारं शक्य आहे. मित्रांनो, या बाबतीमध्ये अजूनही काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला मला पाहाव्या लागतील. शाळांमधला हा इतिहास जो शिकवला जातोय तो तुटपुंजा इतिहास आहे. त्याचं एकदम छोटंसं मी एक विनोदी उदाहरण सांगेन. शाळेमध्ये वर्गामध्ये गुरुजी शिकवतायत, इतिहासाचा तास चालू आहे आणि शिक्षण अधिकारी अचानक शाळेला भेटीच्या निमित्तानं पोहोचले. अगदी औचित्यानं त्याच वर्गावर गेले आणि शिक्षकांचा इतिहासाचा तास घेऊन आपण पुढे जाऊयात हाच विचार त्यांच्या मनी आला आणि त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाच्या तासावर आधारित असलेला एक प्रश्न फेकला. प्रश्न असा होता की दिल्लीचं तख्त कोणी फोडलं? सारा वर्ग शांत, स्मशान शांतता, नीरव शांतता आणि गुरुजींनी त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी शेवटी बसलेल्या एका मुलाकडे जरासं रोखून पाहिलं. त्या मुलाला घाम फुटला. ते मुलगा उभा राहिलं आणि शिक्षण अधिकाऱ्यांना म्हणाल मी फोडलं नाही. शिक्षण अधिकारी गुरुजींकडे रोखून पाहिलं. अरे प्रश्न विचारलाय काय, मुलगा उत्तर काय देतोय? यावर गुरुजी म्हणाले, अहो खात्यापित्या घरचं पोरग आहे, असला प्रकार ते कधीच करणार नाही. आता शिक्षण अधिकारी जरा विचार विवंचनेत पडले. अरे चाललंय काय, मी विचारतोय काय, तुम्ही उत्तर देताय काय? आणि अखेर शिक्षण अधिकारी मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचले, सारा प्रकार सांगितला आणि शिक्षण अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांनी उत्तर दिलं, आमची शाळा विना अनुदानित आहे. अरे विना अनुदान म्हणजे किती असावं ज्ञान? पुन्हा मुख्याध्यापकांनी उत्तर दिलं की तुम्ही RT 2009 नुसार हातामध्ये छिडी घेण्याचं बंद करायला लावलं आणि तेव्हापासून हे असले प्रकार घडतायत. जरा हातात छिडी घ्यायला परवानगी द्या, एक एकाकडून कबूल करून घेतो कुणी तख्त फोडलंय ते. आता शिक्षण अधिकारी विचारात पडले. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केला आणि वरिष्ठ कार्यालयाकडून उत्तर आलं की फुटलेल्या तख्ताचा तात्काळ पंचनामा करावा.
आणि तो 2 प्रतीमध्ये वरिष्ठांकडे सादर करावा आणि उरलेलं काम PWD वगैरे विभागाकडे सोपवावं. पुन्हा या शिक्षणाधिकाऱ्यांनी वरच्या कार्यालयाला पत्र लिहिलं की हा सारा प्रकार पाहून मला आता एखाद्या वेड्याच्या इस्पितळामध्ये भरती होण्याचा मोह होतो आहे, त्यासाठी माझी 1 महिन्याची रजा मंजूर करा. हा विनोदाचा भाग असेल, परंतु शिक्षण आमचं वरपांगी झालंय. आम्ही खोलवर जात नाही, त्याला भावनांचा उमाळा नाही, त्याला तितकाच संस्कारांचा ओलावा नाही. ह्याही बाबी तितक्याच महत्वाच्या आणि महत्वपूर्ण आहेत हे आम्ही ध्यानात घेतलं. खरं तर याच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचं कृषी धोरण कसं होतं, त्यांचं मातृभूमीवरचं प्रेम कसं होतं, हे आम्ही कधीतरी जाणून घेणार आहोत. अरे शेतकऱ्यांना बी बियाणं वाटलं गेलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या दुष्काळामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांवर येणाऱ्या नानाविध बाका प्रश्नांवर प्रत्यक्ष सरकारनं त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला घालून दिलेलं होतं नाही, तुम्हा आम्हाला कधीतरी घालून दिलेला हा पॉइंट आम्ही आमच्या डोळ्यासमोर घेणार आहोत काय, हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राबवतो आहे. खरं तर शिवाजी महाराजांची केलेली ती एक आठवण आहे. त्या काळामध्ये राजांनी काय सांगावं की जेव्हा सैन्य बाहेर पडत असे, मोहिमेवर असताना कदाचित घोड्यांना खुराक लागला तर कधीही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, गवताच्या काडीला पेंडीला हात लावू नका. राजांनी सांगावं तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्याशी हितगुज साधा, त्याला पाहिजे तितका मोबदला द्या आणि तदनंतर त्याची पेंडी उचला. म्हणजे शेतकऱ्याला देखील स्वाभिमान होता, हे राज्य माझं आहे, इतका मोठा स्वाभिमान जागृत करण्याचं काम राजांच्या संस्कारातनं आणि राजांच्या आदेशातनं होत होतं. राजांनी पुन्हा सांगावं की जेव्हा कधी तुम्ही बाहेर स्वारीवर असाल त्यावेळेस तुम्ही संध्याकाळच्या वेळेस लावलेला दिवा आहे, तो दिवा जरासा शांत करा. कदाचित त्या तेलाच्या ईर्षेनं एखादा उंदीर येईल, पेटती वाट आपल्या तोंडात धरेल आणि हा उंदीर गवताच्या गंजीपर्यंत पोहोचेल. पेटत्या वातीमुळं गवताची गंजी पेटेल, वनवा पेटेल आणि शेतकऱ्याच्या गवताच्या गंजीचं नुकसान होईल. नवे नवे वनवा पेटेल आणि जंगलामध्ये झाडं मरतील, जंगलामध्ये राहणाऱ्या अनेक प्राण्यांची आश्रयस्थानं नष्ट होतील आणि नवे नवे तुकोबांच्या वृक्षवली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत. या ओळींना बाधा पोहोचेल. किती मोठी ज्ञान विज्ञान अध्यात्म संपन्नता माझ्या राजाच्या ठाई होती. जन्मदात्री, जन्मभाषा, जन्मभूमी या तीनही आयांना सारख्या पातळीवर न्याय देण्याचं काम माझ्या राजांनी केलं. अरे उभ्या महाराष्ट्राचा राज्यकारभार मराठीतून झाला पाहिजे म्हणून राजभाषा कोशाची निर्मिती माझ्या राजांनी केली. आज काळाच्या ओघामध्ये आपल्या संपूर्ण न्यायालयाची भाषा मराठी असली पाहिजे हे महाराष्ट्र राज्यामध्ये यथा कदाचित गेल्या 8-10 वर्षापासून आलं असेल, पण याही अगोदर 350-400 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यातल्या न्यायदानाची भाषा, महाराष्ट्र राज्यातल्या प्रशासनाची भाषा ही मराठीच असली पाहिजे. हा मराठीचा स्वाभिमान, मराठीवरची निष्ठा आणि मराठीवरची श्रद्धा राजांनी आपल्या ठाई या अगोदरच पेरून ठेवली आहे. हे आम्ही कधीतरी ध्यानात घेणार आहोत का? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या तीनही आयांना तर न्याय दिलाच, परंतु तदनंतर त्यांच्या सोबत असलेल्या संतांचं जे काही वास्तव्य आहे हेही कधीतरी आम्ही बारकाईने पाहणार आहोत काय. अरे याकूत बाबा असतील, समर्थ रामदास असतील, संत तुकाराम असतील, केळसीचे बाबा असतील, या साऱ्याच्या साऱ्या महाराज लोकांसोबत महाराजांचं किती जवळचं नातं होतं. अरे साधा एखादा वारकरी जरी निघाला आणि माझ्या राजांना जर भेटला तर राजे त्याची आदबीनं विचारपूस करील, कारण ती अध्यात्माबद्दल असलेली एक त्यांची निखळ श्रद्धा. त्या राजांना तुम्ही आम्ही ओळखून घेण्यास कधीतरी कमी पडलो आहे. समर्थांनी म्हणावं शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुजनांचा आधारू, श्रीमंत योगी. खरं तर जो योगी आहे तो श्रीमंत होण्याच्या फंदात कधी पडत नाही, कारण भौतिक वादापासून जरासा अलिप्त झालेला आणि पूर्णतः स्वतःला वाहून घेतलेला, षड्रिपूंपासून दूर गेलेला, काम क्रोध लोभ मद मत्सर मायांपासून पूर्णतः बाजूला गेलेला माणूस योगी होतो. आणि जो श्रीमंत असतो तो योगी होण्याच्या फंदात पडत नाही, तो काहीसा भौतिक वादामध्ये जंगल वादामध्ये गुरफटलेला असतो. पण मात्र श्रीमंत असूनही जो योगत्वापर्यंत पोहोचला तोच श्रीमंत योगी, तोच माझा राजा आहे, तोच छत्रपती शिवाजी राजा आहे. प्रेम शिवाजी महाराजांची मातृभाषा प्रेम, शिवाजी महाराजांचं जन्मदात्री बद्दल असलेली आस्था, छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायप्रवीणता, त्यांची लोकशाही, त्यांची असलेली विचार प्रगल्भता, त्यांची असलेली न्यायप्रवीणता कधीतरी आमच्या ठाई येणार आहेत काय. आणि तुमच्या माझ्या रूपानं पुन्हा कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीवर अवतीर्ण होणार आहेत काय, हाच एक प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत करून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्यानाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.